नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अ, आमचं एन-जी-ओ संकल्प फाउंडेशन गेले 10 वर्ष भारतातल्या विविध क्षेत्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आमचं मुख्य जे तत्व आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. आम्ही आवाज मोठा होण्याचा काही व्यवस्था आहे का काही? पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत आणि यासोबतच आम्ही अ, महिला सबलीकरण या क्षेत्रात देखील काम करतो. एक छोटीशी आमच्या एन-जी-ओची व्हिडिओ क्लिप आहे, मी इथं शेअर करतो. किती वेळ आहे अजून? निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान। कोरोना काळात जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार्स घेतले. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि कोरोना काळात खूप सारे लोक स्क्रीनवर टीव्हीचा वापर करत होते. मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन, त्याविषयी देखील आम्ही जागरूकतेवर व्याख्यानं हे काही घेतले. इयरफोन मध्ये यास काही देत नाही. काय ठरला इयरफोन आहे? यासोबतच आमचे अ, आपले जे राष्ट्रपुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानमालेचे आयोजन केले. आता आपण ज्यासाठी जमलो आहोत, संवाद सारथी व्याख्यानमाला, त्याविषयी थोडक्यात सांगतो. गेले 2 वर्ष झाली ही व्याख्यानमाला सुरू झाली, 15 ऑगस्ट 2022 ला. ही सुरू करण्यापूर्वी बऱ्याच जणांशी चर्चा केली.
आणि आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते, त्यांच्या मार्गदर्शनाने या व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही करायचं ठरवलं. याचा मुख्य उद्देश हाच की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग लोक आहे, तर त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. तर हा संघर्ष करत असताना जेव्हा हा संघर्ष करत असताना ते त्यांच्या मधली जी कमी आहे ती कशी शोधतात, ती शोधून त्याच्यावर मात कशी करतात आणि स्वतःचं लाईफ कसं बॅलन्सिंग करतात, हे सगळं करताना ते ज्या पद्धतीने स्वतःतली ऊर्जा ओळखून, स्वतःतल्या ताकद ओळखून आपल्या इतर लोकांसोबत, त्यांच्यासोबत जी लोक असतात त्यांच्यासोबत जुळवून घेत अगदी त्यांच्या बरोबरीने किंवा कधी कधी त्यांच्या पुढे जाऊन देखील कार्य करत असतात. तर या सगळं जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेचं आयोजन सुरू केलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की गेले 69 आठवडे आम्हाला प्रत्येक वेळेस इथं नवीन ऐकायला मिळालं. जितके पण लोक आले सगळे युनिक आहे, अगदी त्यांच्या क्षेत्रात नावाजलेले, आणि त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, आणि त्यातनं या सगळ्यांचं जे इन्स्पायरिंग वर्क आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची आमच्या एनजीओ ला संधी मिळाली. त्यामुळे खरोखर आम्हाला आनंद होतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते विजय कुमारजी मुनीश्वर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 70 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 70 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत क्रीडा व प्रशिक्षण क्षेत्रातील आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नागपूर येथील गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक माननीय विजय भालचंद्र मुनीश्वर सर आपणास लाभलेले आहेत. खर तर सरांची ओळख करून देणं हा विषयच राहत नाही. सरांच्या नावातच मोठी अशी ओळख आहे. सरांच्या भव्य दिव्य अशा ओळखीतून थोडस आपल्या कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल म्हणून थोडासा सरांचा निवडक परिचय मी इथे मांडते आहे. आणि मला खूप असं स्वतःला बहुमान मला मिळाल्यासारखं वाटते की मी सरांचा परिचय करून देते आहे. तर सर विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन नागपूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड येथे अभियंता म्हणून सर कार्यरत आहेत. सरांचे क्रीडा क्षेत्रातील यश, सर कुस्ती, बॉक्सिंग, अथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग या क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहेत. सरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके आणि 3 कांस्य पदके सरांना लाभलेले आहेत. 15 ऑगस्ट 1999 रोजी एबल मध्ये आशियाई विक्रम सरांनी केलेला आहे. तैवान येथे राष्ट्रीय स्तरावर सरांना तब्बल 54 सुवर्ण पदके, रौप्य 7 पदके आणि कांस्य 2 पदके सरांना मिळालेली आहेत. एकूण सरांचे आंतरराष्ट्रीय दौरे हे 31 झालेले आहेत, ज्यात बार्सिलोना, अटलांटा, सिडनी, अथेन्स, बीजिंग, लंडन अशा विविध देशांना सरांनी भेटी दिलेल्या आहेत. ऑलिम्पिक खेळ 9 सरांनी खेळलेले आहेत. जागतिक खेळ त्यांनी 4 खेळलेले आहेत. आशियाई खेळ खेळलेले आहेत सरांनी. एक आशियाई खेळ देखील सरांनी खेळलेला आहे. सरांचा व्यावसायिक अनुभव, अपंगांसाठी प्रत्येक राष्ट्रीय खेळामध्ये तांत्रिक अधिकृत PCI 2002 द्वारे अथलेटिक्स, थ्रोईंग इव्हेंट्स आणि पॉवर लिफ्टिंगसाठी सर कार्यरत आहेत. तसेच सर्व राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये पंच म्हणून सरांनी काम केलेले आहे आणि महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन द्वारे पात्र पॉवर लिफ्टिंग पंच म्हणून देखील सरांनी काम केलेले आहेत. कोल इंडिया वेस्टर्न कोल फील्ड्स पॉवर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग आणि वेट लिफ्टिंग मीट्सचे पंच म्हणून, ज्युरी म्हणून आणि मुख्य निमंत्रक म्हणून सर 1990 पासून आजतागायत सर कार्यरत आहेत. सरांना मिळालेले बहुमान, सन्मान जसे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे
गुरु द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम अचिव्हमेंट सरांना 2020 साली सरांना मिळालेला आहे. अर्जुन पुरस्कार 2000 रोजी अथलेटिक्स आणि पॉवर लिफ्टिंग साठी सरांना भारत सरकारद्वारे उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून सरांना लाभलेला आहेत. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 1990-91 चा सरांना लाभलेला आहे. क्रीडा पत्रकार असोसिएशन नागपूर शासनाकडून महाराष्ट्राचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 1998 ला सरांना लाभलेला आहे. तसेच महापौर क्रीडारत्न पुरस्कार NMC नागपूर द्वारे लाभलेले पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. सर सामाजिक कार्यामध्ये उपक्रमांमध्ये देखील एवढ्या सगळ्या त्यांच्या बिजी शेड्यूल मधून वेळ काढून सामाजिक कार्यामध्ये उपक्रमामध्ये सुद्धा सरांचा सक्रिय सहभाग असतो. रक्तदान शिबिर आलेले आहे आणि तब्बल 111 वेळा सरांनी रक्तदान केलेले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षस्थान सरांनी भूषवलेलं आहे. सर आजीवन सदस्य आहेत PCI पॉवर लिफ्टिंग इंडिया पॅरा ऑलिम्पिक समिती ऑफ इंडिया याचे सर आजीवन सदस्य सर आहेत. असे हे आपले माननीय विजय भालचंद्र मुनीश्वर सर तालीम विजयाची सामर्थ्यवान बनवण्याची ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यावर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे मी विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते विजय सरांना विनंती करतो की त्यांनी आपला जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. सर अनम्यूट करा. अनम्यूट. नमस्कार विशालजी. डॉक्टर मॅडम, सुजाता मॅडम खूप आधीपासून माझ्या परिचयाचे आहेत. ते आत्ताच आमचे बंधू अभय म्हणजे त्यांचे मिस्टर नुकतेच गेले. खूपच दुःखाची गोष्ट होती ती. आणि आता मी पहिल्यांदाच मला वाटतं विशालजींशी बोललो 8-10 दिवसापूर्वी. आणि मला म्हटलं की तुमच्या जीवनाबद्दल वगैरे बोलायचं आहे. रणजित जोशी सरांनी सांगितलंय आणि रणजित जोशी सरांची आज्ञा म्हणजे आमच्यासाठी म्हणजे शिरसावंदी असते. त्याच्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या समक्ष आलेलो आहे. आणि विशालजींनी म्हटलं की तुम्ही आपल्या जीवनाची जीवनचर्या पूर्ण जीवन यात्रा याद्वारे सगळ्यांना सांगावी. तर मी बल आणि बुद्धीची देवता बजरंगबलीला नमन करून सुरुवात करतो. माझं नाव विजय भालचंद्र. माझा परिचय आताच डॉक्टर मॅडमनी दिलेला आहे. मी विजय भालचंद्र मुनीश्वर. नागपूरमध्येच माझा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1965 रोजी. आणि मला वाटते जवळपास माझी आई शिक्षिका होती आणि वडील PWD मध्ये. आई शिक्षिका आणि योग शिक्षिका पण होती. तर काय झालं, 11 महिन्याचा मी जेव्हा होतो, मी जोपर्यंत 11 महिन्यापर्यंत मी पूर्ण चांगला होतो, पूर्ण सुदृढ आणि व्यवस्थित सगळं होतं माझं. पण 11व्या महिन्यात मला वाटते काहीतरी त्यावेळेस पोलिओची आणि लकव्याची साथ होती आणि त्यात मला लकवा मारला आणि 3-4 दिवस मला वाटते मला ट्रीटमेंट मिळाली नाही. त्यामुळे ते जितकं, कारण त्याचा काळ असं असतं की जितक्या उशिरा ट्रीटमेंट मिळेल तितक्या उशिरा त्याचं रिकव्हरी होते आणि की तो चांगला होतो. तर त्याच्यासाठी काय झालं की ट्रीटमेंट लेट मिळाल्यामुळे मी पूर्णपणे डोळा झालो. मी बसता सुद्धा येत नव्हतं. बसलो की पडून जायचो. तर डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर म्हणाले ताप आहे, उद्या परवा काहीतरी असं लेट झालं. आणि मग ट्रीटमेंट सुरू झाली. तर पुष्कळ काही आईने केलं. म्हणजे कबुतराचं रक्त लावणं, तेल करणं, मालिश करणं, आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं, वाफारे देणं वगैरे 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 खूप झालं. तर त्याच्यानंतर माझी कंबर आणि एक पाय पूर्ण व्यवस्थित आला, पण एक पाय तसाच राहिला. आई खूप दुःखी झाली होती कारण वडिलांना वेळ मिळत नव्हता म्हणून सगळं आई बघायची. आई अतिशय दुःखी झाली होती. आई आपली शाळा करून सगळं करून मला म्हणजे
इतकी दुःखी झाली की तिला असं वाटायचं की आपला आता मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल की नाही. तर ती, मी जवळपास दीड पावणे 2 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल जवळपास. तर तुम्ही जनार्दन स्वामींचं नाव ऐकलं असेल, योगाचार्य जनार्दन स्वामी. यांच्याकडे माझी आई मला घेऊन गेली. आणि योगाचार्य मला म्हणजे खूप, म्हणजे माझ्या जीवनात खूप असे मोठे मोठे लोक आले ज्यांनी मला मार्गदर्शन केलं. ज्यांनी म्हणजे सांगितलं की तू हे सगळं करू शकतो, तो ते कर, ते करू शकतो, तो ते कर. तर त्यातले ते जनार्दन स्वामी पहिले. आई नंतर पैसोरे गुरु माझे जनार्दन स्वामी. त्यांच्याकडे आई गेली. आईनी त्यांना म्हटलं, माझ्या मुलाचं असं असं आहे, असं आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा मुलगा उभा राहू शकेल का, स्वतःचं सगळं स्वतःचे कामं स्वतः करू शकेल का. आईला खूप शंका होती. आई खूप म्हणजे चिंतित होती. डॉक्टर सॉरी, जनार्दन स्वामींनी मला जवळ घेतलं. मी 2च वर्षाचा होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तू बेटा फिकीर, माझ्या आईला म्हणाले, बेटा तू फिकीर बिलकुल नको करू. हा तुझा मुलगा नक्कीच स्वतःच्या पायावर उभा राहील आणि दुसऱ्यांना सुद्धा उभं करेल, सुदृढ करेल. इतकी त्याची क्षमता राहील आणि तो तुझं नाव मोठं करेल. आणि खरंच खरंच त्यांचा तो आशीर्वाद कामी आला म्हणावं लागेल. आईची मेहनत, आईने मला सांगितल्यानंतर मी केलेली थोडी मेहनत, त्यामुळे मी आज, मला विशालजींनी तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे. तर मित्रांनो, लहानपणी मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे चालता चालता पडून जायचो, बॅग कमी राहायचा, पुष्कळ काय व्हायचं. तर मग आईने कसं केलं की मी तिसरी चौथीत असताना, आता मुलं सुद्धा चिडवायची ना. तर शाळेत गेलं तर मुलं टीस करायचे, अरे हा म्हणजे हँडिकॅप म्हणून संबोधित करायचे. पण काय होतं माहित नाही, पण आईनी म्हणजे जसं जनार्दन स्वामींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मला योगासनं, मसाज आणि बाकी ट्रीटमेंट सुरू केली. तर त्यामुळे माझी बाकी शक्ती इतकी वाढली की मला असं कोणी टीस केलं की मला माहित नाही काय व्हायचं, तर मी त्यांना खूप मारायचो. आणि ती म्हणजे मारण्याची प्रॅक्टिस तेव्हापासूनच होती माझ्याकडे. तर माझ्याकडे माझ्या घरी त्याच्यामुळे भांडणं पण म्हणजे यायचे. ज्या मुलांना मारायचो त्या मुलांचे आई वडील यायचे. आईला म्हणायचे, बा हा तुमचा मुलगा खूप मारतो, त्याच्यात ताकद खूप आहे, असा वगैरे वगैरे वगैरे. तर 5वीत गेल्यानंतर मला काही लोक असे म्हणजे मी शाखेत जायचो, मोहिते शाखेत जायचो. संघ बिल्डिंग होती इथे आमच्या महालात, सगळ्यात मुख्यालय आहे ना RSS, तिथे संघ बिल्डिंगच्या तिथे जायचो. मी लहान असताना तिथे जे खेळ खेळायचो तिथे, म्हणजे एकटा 20-25 25 10-10 मुलांना, 15-15 मुलांना मी एकटा अडवत होतो. काही काही ठराविक खेळ होते त्याच्यात. तर मला खूप सांगायला बरं वाटतं की मोहनजींनी सुद्धा लहानपणी मला पाहिलेलं आहे. आदरणीय मोहनजी भागवत सरांनी, आणि आता जे सरसंघचालक आहेत संघाचे, आणि देवराज सरांनी, आणि पुष्कळ म्हणजे जुन्या मोठ्या मोठ्या लोकांनी बघितलं. आणि मी एक दिवस तसंच खेळत होतो. तर मी पडलो, माझ्यामुळे बाकी मुलं पडले. मला आणि आमच्या बाजूलाच एक नागपूर व्यायामशाळा म्हणून, संघ बिल्डिंगच्या बाजूलाच. तर मोहनजी आणि अजून कोणीतरी होते, आता त्याचं नाव आठवत नाही मला. पण ते म्हणाले की अरे तू इथे व्यायाम केल्यानंतर खूप मस्ती करतो, तू व्यायामशाळेत जात जा, तिथे गोदा खोदत जा. कुस्तीचा गोदा असतो, माती खोदायची, ते काम करायचं. तू कुस्ती खेळ. झालं. तिथून डायरेक्शन मिळाली, कुस्तीकडे गेलो. आईने पण परमिशन दिली. सगळं झालं. नागपूर व्यायामशाळेत गोदा खोदणं सुरू झालं. खूप कुस्ती खेळू लागलो. पण तरी पायात त्रास होता तो, त्याच्यामुळे थोडा जो काही बाकी जीवना रेग्युलर नियमित जीवनामध्ये जो त्रास व्हायचा तो होतच होता. लोक त्रास द्यायचे. मग मी DD नगर शाळा जॉईन केली 5वी नंतर तिथेच गेलो. तिथे सुद्धा मग मी पुष्कळदा मी सरांकडे जायचो. PT व्हायची ना, फिजिकल ट्रेनिंग. तर मला ते कोणीच कशात भाग घेऊ देत नव्हते, कारण ते म्हणायचे की तुला पायाचा प्रॉब्लेम आहे, तू आमच्यासोबत करू शकणार नाही. मला या गोष्टीचा खूप राग आहे. मला असं कोणी म्हटलं की तुला हे जमणार नाही, तर मी ते जमवल्याशिवाय किंवा किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगलं जमवल्याशिवाय मी पुढे जात नव्हतो. तर ही माझी जिद्द राहायची आधीपासूनच. तर तिथे आमचे सर होते, ते मला खेळू द्यायचे नाही. आमच्या इथे पण सुद्धा शाळेत आखाडा होता, आखाड्यात सुद्धा जाऊ देत नव्हते. तर मी काय करत होतो, मुलांना उचलून फेकत होतो वरतून खाली. मग मास्तर लोक मग मला खूप मारायचे की हा मुलगा खूप बंड आहे, याला बिलकुल त्या आकड्यात जाऊ द्यायचं नाही. असं झालं. तर ते असं चालत राहिलं. तर 10वी पर्यंत मला कुठेच खेळू दिलं नाही, काही नाही केलं, पण मी बाहेर खेळायचो.
मी क्रिकेटही खेळलो. आबा कावरे म्हणून आमच्या इथे क्रिकेटचे प्रशिक्षक होते. त्यांच्याकडे मी सगळ्यात तडाखेबंद फलंदाज होतो. आणि चांगला बेस्ट विकेट किपर आणि कधी कधी बॉलिंग टाकायचो तो फास्ट बॉलर सुद्धा होता. म्हणजे हे सगळंच व्यवस्थित होतं. पण काय होतं मला त्यावेळेस डिसेबल्ड क्रिकेट हा प्रकार चालू नव्हता. त्याच्यामुळे मी त्यावेळी मग एबल लोकांसोबतच खेळत होतो. रणजी प्लेयर्स जितके आहेत, कावरे, गोगटे वगैरे या लोकांसोबत मी खेळायचो. तर मदन कावरे वगैरे. तर त्यांच्यासोबत ओपनिंग सुद्धा केलेलं आहे. खूप चांगला बॅट्समन होतो, सगळं होतं. पण नंतर लक्षात आलं की नाही, आपली याच्यात काही प्रगती होणार नाही, कारण त्यावेळेस डिसेबल क्रिकेट हा प्रकार अस्तित्वात नव्हता. तर मग मला अ, असं झालं की मला बॉक्सिंगकडे जाण्याची इच्छा झाली. नाही, पहिलं नाही, सॉरी, त्याच्या आधी मी स्विमिंगला गेलो. स्विमिंगच्या तिथे पण असंच झालं. तिथल्या सरांनी म्हटलं, अरे याला येईल का स्विमिंग, कसं करायचं? तर मी ते नलभाऊ इंगळे आणि आगलावे सर होते, त्यांना म्हटलं, सर कुठून कुदायचं सांगा विहिरीत, फक्त बुडत असेल तर मला वाचवा, बाकी बाकी मला सांगून दे हातपाय कसे हलवायचे. त्यांनी तसं सांगितलं, मी उडी मारली आणि पोहू लागलो. म्हणजे पोहणं पहिल्याच दिवशी शिकलो अशी. आणि मग त्याच्यानंतर ती तासन तास पोहण्याची पण प्रॅक्टिस झाली. मग त्यासोबत तिथे बॉक्सिंगचे क्लासेस चालायचे. मला खूप आवडायचं बॉक्सिंग करायला, मला मारायला आवडत होतं लोकांना. मग मी बॉक्सिंग करायला खूप आवडायचं. तर बॉक्सिंग बॉक्सिंग शिकलो मी, म्हणजे रितसर व्यवस्थित कसं मारायचं ते शिकलो. पण बॉक्सिंगमध्ये असं झालं की जेव्हा आम्ही चांगला डिस्ट्रिक्ट लेवलवर परफॉर्म करू लागलो होतो, वेस्ट इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी जायचं होतं. आणि माझी डाव्या पायाच्या टाच टेकत नव्हती, असं पाय असा उंच राहायचा. तर त्यांनी मला मेडिकल अनफिट केलं. मला नाही म्हणे, हा हँडिकॅप लोकांना असं बॉक्सिंगमध्ये अलाउड नाही. झालं, दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. म्हणजे स्पोर्ट्स लाईफचा माझा तो टर्निंग पॉईंट होता. मी जवळपास 2 ते 3 दिवस सतत रडत राहिलो. खूप दुःख झालं. माझे एक मित्र होते, अरुण बुटे म्हणून, ते बॉक्सिंगचे कोच होते. त्यांनी मला लॉंग टावरा म्हणून जे चायनीज आर्म रेसलिंगचे कोच होते त्यांच्याकडे नेलं. म्हणजे हा एक एक खेळ कसा मी खेळत गेलो आणि पुढे हे करत गेलो ते सांगतो. तर आर्म रेसलिंग म्हणजे पंजा कुस्ती. पंजा कुस्ती हा क्रीडा प्रकार होता. मला खूप आवडलं. म्हटलं चला, याच्यात तर पायाचा काही उपयोग नाही आहे, आपण याच्यात अजून काही चांगलं करू शकू. तर त्यांच्याकडे प्रशिक्षण सुरू केलं. तेव्हा मी पॉलिटेक्निक करत, इंजिनिअरिंगही करत होतो. आणि इंजिनिअरिंग कॉलेज माझं आणि त्यांचं आमचे जे लिवकिशॉंग टावरा सरांचे चायनीज जे कोच होते त्यांचं दुकान जवळच होतं. मग म्हणजे माझा पिरियड ऑफ राहिला तर मी तिथे जाऊन प्रॅक्टिस करायचो. म्हणजे इतका पागल, म्हणजे आवाज दिवाना, म्हणजे दिवाना होतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळा होतो. तर मी जाऊन प्रॅक्टिस करायचो. मग त्यांनी काय सांगितलं ते खायचं प्यायचं. आमच्याकडे तर आम्ही ब्राह्मण लोक, तर आमच्याकडे नॉनव्हेज चालायचं नाही, काही चालायचं. पण आई शिक्षिका होती, ती तिचा दूरदृष्टी होता, ती प्रगल्भ विचारांची होती. तिने मला सगळं अलाव केलं. तर सूप पिणं आणि चायनीज जे पदार्थ खाणं, त्यांनी 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 चायनीज जे मीठ सांगितलं ते खाणं, सगळं सगळं केलं. म्हणजे मी कुठे मग बंधन ठेवलं नाही. आपल्या ताकदीसाठी, व्यायामासाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या परफॉर्मन्स वाढवण्यासाठी जे जे काही जिथे जिथे जसं जसं अवेलेबल होतं ते सगळं घेतलं. कुठेही बंधन ठेवलं नाही की मला हे चालणार नाही ते चालणार नाही. तर आर्म रेसिंग सुरू केलं. तर पहिल्या वर्षी मी जेव्हा हैदराबादला गेलो हैदराबादला गेलो तर पहिलं नॅशनल खेळलो. तर पहिली नॅशनल मी 65 किलो वजनात खेळलो. तर मला 3रा नंबर लागला. चला, प्रेरणा आली. एक म्हणजे खूप एक प्रोत्साहन तिथून मिळालं मला, की नाही बा, आता आपण करू शकतो. आपण नॅशनलमध्ये खेळलो, नॅशनलमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. आलो आणि प्रॅक्टिस सुरू केली चांगली. तर जे लोक सगळे मला प्रॅक्टिस करताना स्टार्टिंगला मारायचे, त्या सगळ्यांना आणि माझ्यापेक्षा मोठ्या सगळ्यांना मी एका वर्षातच मारणं सुरू केलं, पटकणं सुरू केलं. इतकी ताकद मी कमवली, इतकी अभ्यास केला. सतत त्याचाच विचार, तेच करायचं तेच करायचं, अभ्यासही करतो तेही करतो, अभ्यासही करतो तेही करतो. तर हे करता करता, म्हणजे आता अभ्यासाच्या बाबतीत एक थोडं सांगूनच देतो, कारण फायनल इयरची एक्झाम होती. मी अभ्यास करत होतो. मला असं वाटत होतं की बा, एक पेपर होता माझा डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचा. असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. मी अभ्यास तर करून घेतला होता पण येत नव्हतं. आई म्हणाली, मी पण म्हटलं, आई काय झालं, कसं झालं? म्हटलं एकदम ब्लँक झालोय मी, 9 वाजले आहेत, 10चा पेपर आहे. मी म्हटलं, कसं काय मी समजत नाही, मला काही आठवत नाही आई, कसं करू? तू एक काम कर म्हणे, तू जसं व्यायाम करतो म्हणे, थोडासा व्यायाम करून घे म्हणे. आईने म्हटलं व्यायाम करून घे.
आता ती शिक्षिका होती, ती मर्म पकडला, ते व्यायाम करून घे म्हटलं. मला थोडासा घाम आला, मी मेडिटेशन केलं, 15-20 मिनिटं व्यायाम केला, दंड बैठका डिप्स वगैरे मारले आणि आंघोळ केली, फटाफट देवाला नमस्कार करून निघालो. तर तिथे गेलो तर पाहिलं, म्हणजे गेलो, थोडा वेळ थांबलो, पेपर बघितला, शांत राहिलो आणि असं वाटायचं की माझ्यासमोर एक पुस्तक ठेवलेलं आहे आणि मी लिहिते. मग तेव्हापासून या गोष्टीचा पण मी प्रचार सुरू केला, की म्हटलं व्यायाम मग सोडू नका शेवटपर्यंत. इव्हन पेपर थ्री असला तरी व्यायाम करा, कारण फ्रेश होऊन जातो मी. व्यायाम करायचा आणि मग हे करायचं, जायचं. तर माझं मी तसंच पायंडा पाडला. तर व्यायामाने मला अभ्यासात सुद्धा फायदा झाला, हे सांगणं माझं महत्वाचं आहे. तर मी पहिल्या नॅशनलमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. दुसऱ्या नॅशनल खेळायसाठी मी मणिपूरला गेलो. मणिपूरला गेला असताना मणिपूरचे जे मुलं होते खूप स्ट्रॉंग, म्हणजे ते स्टील आर्म्सच होते ते. आपण हाडा मासाचा आर्म, त्यांचं स्टील आर्म, असं इतका फरक होता. सगळे चॅम्पियन. आणि मी मराठी माणूस तिथे केव्हा तोपर्यंत कोणी चॅम्पियन बनला नव्हता. सगळे म्हणजे मला, म्हणजे आपल्याला कोणी म्हणजे गिनतच नव्हते असं म्हणायला काय हरकत. पण मी सुद्धा आपल्या तयारीत होतो खूप. म्हणजे मी जिद्दीने होतो की बा नाही, मी काहीतरी करीनच. तर जिंकत आलो. सेमीफायनल झाली, सेमीफायनल जिंकलो. फायनलमध्ये आलो, तर फायनलमध्ये मणिपूरचा सॅनाजावा होता. सॅनाजावा म्हणून एक मुलगा आहे, तो होता. तो पोलीस मधला दिला, एकदम स्ट्रॉंग. म्हणजे माझ्या आधी तो 8-10 वेळा नॅशनल चॅम्पियन होता. म्हटलं मी काही विचार नाही केला, मी फक्त आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न. माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की आपल्या हातात खेळताना फक्त एकच असतं, आपण 100% द्यायचं आणि 100% देणं हेच आपल्या हातात असतं. रिझल्ट 100% दिल्यानंतर नक्कीच तो आपल्या फेवरचा लागणार, हेही कन्फर्म असतं. तर मी खेळायला गेलो, बसलो. तिथे 3 राऊंड होतात, बेस्ट ऑफ 3 घेतात. तर पहिला राऊंड मी एका क्षणात मारला. मी त्याच्याकडे बघितलं, मी त्यावेळेस त्राटक करायचो. आर्म रेसिंग करताना मी त्राटक खूप हे करायचो, त्राटक प्राणायाम खूप करायचो. त्राटकमध्ये मी 22 मिनिटं पापणी न लावता राहण्याचा माझा रेकॉर्ड आहे. 22 मिनिटं पापणी न लावता, म्हणजे धारा पडून राहिल्या आणि मी पाहतोय फक्त एकटक त्या मेणबत्तीकडे. असं इतकं इतका प्रयत्न मी केला. सगळं जे काही केलं ते अल्टिमेट केलं, त्याच्यामुळे पुष्कळ काही करू शकलो. ते करत होतो. तर मी गेल्याबरोबर मध्ये कसं असं एक वेळा पाहून असं आणि हात डाऊन करावा लागतो. तर मी त्याच्याकडे 1 सेकंड बघितलं आणि त्याच्यात अलर्टनेस, माझ्या नाटकमुळे माझ्यात कॉन्सन्ट्रेशन खूप आलं होतं. तर मी त्याच्या एका क्षणात त्याला मारलं. दुसरा राऊंड, दुसऱ्या क्षणात दुसऱ्याला त्याला. तो एकदम म्हणजे तो एकदम, त्याला ऍक्च्युली खूप वाटलं की बा आपण 8-10 वेळा वर्ल्ड चॅम्पियन, हा एकदम नवीन फ्रेश माणूस आहे, त्यांनी मारलं आपल्याला. त्याला कसं थोडंसं जरा फील झालं. पण मी त्याच्याशी गळ्या मिळालो आणि आता तो खूप माझा चांगला मित्र आहे. तर तिथे आसामच्या काही, म्हणजे मी जिंकल्याबरोबर एक आमच्या ते कोणी हिरोईन, वैशाली गोगोई नावाची, नाव ऐकलं, तिने आली, एकदम मला खूप विश केलं. अरे वा, खूप आनंद झाला मला, पहिल्यांदा कोणी विश केलं एका मुलीने. खूप आनंद झाला. तर अशी सुरुवात झाली. त्यानंतर मी मागे वळून पाहिलं, मग मी नॅशनल चॅम्पियनच होत गेलो सतत. आणि त्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो, इंडियातच होती. सिल्वेस्टर स्टॅलियन माहित असेल, रॉकीचा हिरो, त्याचा भाऊ होता, कझिन ब्रदर होता रे टॅग्लिओ. त्याच्याशी माझी सेमी फायनलमध्ये फाईट झाली. मी त्याच्या आधी इटली, फ्रान्स, ब्राझील आणि पोर्तुगाल आणि बांगलादेश या लोकांना खूप इझी मारलं. खूप इझी, म्हणजे असं जसं लहान मुलांना, आपल्यासमोर लहान बच्चांना कसं मारतात तसं मारलं. तर त्याच्यामुळे मी, आणि त्यावेळेस माझं वय होतं फक्त 19. 19 पूर्ण झाले होते, 20वं लागलं. ती मॅच्युरिटी नसते. तर ती एक शिकवण कोणी ऐकत असेल त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, की मॅच्युरिटी नसल्यामुळे मी 5-6 लोकांना मारलं, तर मला माझ्या डोक्यात अहम येऊन गेलं, आय एम समथिंग, मी आहो म्हणजे मी सगळ्यात स्ट्रॉंग आहो. ते मी तिथे त्याला तसंच खेळायला गेलो. रे त्याच्या आधी 9 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होता. तर त्याच्यासाठी गेलो, खेळायला गेलो. त्यांनी कसं मारलं मला कळलंच नाही, कारण मी माझ्या ह्याच्यात होतो ना, मी माझ्या अहम मध्ये होतो. हा अहमनी मला मारलं, मला त्या रेतावलीनी नाही मारलं. आणि त्या दिवशी मी शिकलो की तुम्ही काहीही करा, कितीही मोठे व्हा, काहीही व्हा, पण जमिनीशी जुळून राहा. आणि कुठेही अहम, कोणत्याही प्रकारचा, आर्थिक, अकॅडमिक,
आणि ताकदीचा अहम तुमच्यात आला नाही पाहिजे, नाहीतर तुम्ही कुठेच पूर्ण पुढे यशस्वी होऊ शकत. ते मी भोगलं, मी स्वतः अनुभवलं ते, आणि त्याच्यातून मी ते शिकलो. तर ही झाली ती आर्म रेसलिंगची प्रथा. त्याच्यानंतर मी आर्म रेसलिंग सोडलं. माझा एक मित्र होता उत्तम मिश्रा म्हणून. त्यांनी मला, तो म्हणाला की तू यार इतकं सगळं हे करतो म्हणे, ओपनच्या याच्यात शॉर्टपुट गोळाफेक वगैरे करतो, तिथे शॉर्टपुट गोळाफेक मी ओपन मध्ये म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे करायचो ना, तर एबल लोकांपेक्षा जास्त फेकायचो. ताकद खूप होती ना, भयंकर, म्हणजे ताकद कमवली होती भरपूर. तर तिथे गोळाफेक वगैरे साठी तू डिसेबलच्या एक स्पर्धा होता, त्याच्यात का नाही येत? तर मग मी त्याच्यासोबत त्या स्पर्धेत एकदा भाग घेतला. पहिल्यांदा एका स्टेटमध्ये भाग घेतला, तर मी सगळ्याच्या अर्थातच मी इकडे अव्वल राहत होतो, तर इकडे चॅम्पियन होणार होतो. त्याच्यामुळे इकडे चॅम्पियन झालो. मग नंतर मग 88 मध्ये सेऊल ऑलिम्पिकला जाण्याचा प्रसंग आला. पण त्यावेळेस काही लोकांनी, काय पॉलिटिक्स करतात, मराठी लोक ते पॉलिटिक्स करतात, त्यांनी केलं पॉलिटिक्स, आणि माझा गेला. मला काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस मला खूप राग आला होता, मी केस टाकायची वगैरे 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 विचार केला होता. पण एक विक्रमादित्य म्हणून दिल्लीचे एक सज्जन मिळाले. ते म्हणाले, देखो बोले, ये करने के बाद एक अच्छा खिलाड़ी नकारात्मक काम नहीं करता। उसे नकारात्मक काम कोई भी नहीं करना चाहिए, ना केस डालनी चाहिए, ना किसी का लेग पुल करना चाहिए, बल्कि अपनी समर्थता बढ़ानी, अपनी कैपेसिटी बढ़ानी, अपनी गुणवत्ता बढ़ानी चाहिए। अपनी गुणवत्ता बढ़ाओ बोले तो अपने आप दूसरे की कम हो जाएगी. तो ही खूप चांगल्या चांगल्या शिकवणी मिळाल्या मला. जितकी खूप लोक चांगली मिळाली की ज्यांनी मला खूप चांगलं चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं. तर मी त्याच्यानंतर मी नॅशनल खेळलो एक 90 मध्ये गुजरातमध्ये झाली. त्याच्यात सगळ्या याच्यात चॅम्पियन, म्हणजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब मलाच मिळाला. म्हणजे डिसेबल मध्ये हे सगळं मिळू लागलं मला. तर त्या भरोशावर मला छत्रपती अवॉर्ड मिळाला होता 90 मध्ये. 90चा छत्रपती अवॉर्ड 91-92 मध्ये केव्हा तरी मिळाला. तर त्याच्यामुळे छत्रपती अवॉर्ड मिळाला. त्यानंतर एका ठिकाणी माझा सत्कार झाला. तर सत्कारात एक व्यक्ती असे मिळाले, एक दुबळे म्हणून आहेत सर, जे स्विमिंगचे कोच आहेत. त्यांनी ते म्हणाले ते मला की निवड समितीची लेखणी तुटेल तुम्हाला डावलताना, इतके तुम्ही समर्थ करा. म्हणजे आपली समर्थता इतकी प्रूव्ह करा की कोणाचीही लेखणी तुम्हाला डावलताना तुटलीच पाहिजे, म्हणजे डावलूच शकलं नाही पाहिजे. तर ते हे बघ, ते एक मार्गदर्शक झाले. अरुण बुटे मार्गदर्शक होते, आमचे टावरा सर होते, आणि हे असे सगळे मार्गदर्शक आहे. आणि आपले सगळ्यात पहिले जनार्दन स्वामी, त्यानंतर मोहनजींनी, आणि त्यांनी मला तिकडे पाठवलं. मोहनजीचं माहित समजलं ना, मोहनजी भागवत. हा. तर खूप मोठ्या लोकांचा आशीर्वाद मला मिळाला. तर हे असे सगळे लोक जे मिळाले, आणि माझे मित्र सुद्धा इतके चांगले मिळाले मला की सगळ्यांचं मार्गदर्शन मिळावं. एक त्याच्यात मित्रांमध्ये सुभाष भांडारकर, सुधीर अभ्यंकर, हे सगळे लोक खूपच चांगले मिळाले. त्या लोकांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन, म्हणजे सहयोग करायचे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मला सहयोग करायचे. तर झालं, मग इथे छत्रपती अवॉर्ड मिळालं. त्यात तेंडुलकर सोबतच होता माझ्या त्यावेळेस. तेंडुलकर आणि मी, आणि मला वाटते हाही होता, कोण, कांबळे, तोही होता. तर त्यावेळेस आम्हाला छत्रपती अवॉर्ड मिळालं. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. पहिलं बार्सिलोना पॅरालिम्पिक गेम्स, तिथे मला पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग मध्ये मेरिट सर्टिफिकेट, मेरिट म्हणजे डिप्लोमा मिळाला. आणि माझ्या कोल इंडियानी, म्हणजे कोल इंडियामध्ये डब्ल्यूसीएलचे आमचे जे आय बी पांडे म्हणून एक डायरेक्टर होते, त्यांनी ते इतके खुश झाले. आमचे एस पी वर्मा म्हणून सीएमडी ते खुश झाले. त्यांनी मला 4 इन्क्रीमेंट, ऍडिशनल इन्क्रीमेंट बक्षीस दिले डब्ल्यूसीएलने. डब्ल्यूसीएल त्यावेळेस खूपच चांगलं, म्हणजे माझी जी कंपनी, आम्ही जिथे एम्प्लॉई आहोत, जिथे इंजिनियर आहोत, ती कंपनी त्यावेळेस म्हणजे 2000च्या आधी खूप चांगली होती. म्हणजे त्याचे ऍडमिनिस्ट्रेटर खूप चांगले होते, जे लोक स्पोर्ट्सला प्रेम करायचे, स्पोर्ट्समनच्या मेहनतीला रिकग्नाइज करायचे. तर त्यांनी खूप चांगलं सपोर्ट केला, आणि त्याच्यामुळे डब्ल्यूसीएलच्या खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या सक्सेसमध्ये. तर त्यांनी त्यावेळेस 4 इन्क्रीमेंट दिले. त्याच्यामुळे असं कसं अशा गोष्टी होत गेल्या, तर प्रोत्साहन मिळत गेलं. आणि जसं मग त्याच्यानंतर अटलांटा ऑलिम्पिक्स केलं, नंतर मग 2000चं सिडनी ऑलिम्पिक्स झालं, या सगळ्या याच्यात. आणि कसं झालं की 2000 सॉरी 1992 मध्ये जे बार्सिलोना ऑलिम्पिक केलं, त्यानंतर मी पॉवर लिफ्टिंग बघितलं. पॉवर लिफ्टिंग भारतात सुरू नव्हतं, मी पॉवर लिफ्टिंग केलं होतं.
पण तिथे कोणी पॉवर लिफ्टिंग करायचे नाही, भारतात कोणीच करायचे नाही. मग मी त्याचं फाउंडेशन नागपुरातच केलं. आणि नागपुरात म्हणजे महालमध्ये RSS बिल्डिंग मधून पासून सुरुवात झाली. तर पहिल्या मी नॅशनल 1995 जानेवारीमध्ये गेलो, तर तेथे जवळपास 40 मुलं पार्टिसिपेशन आले होते, जास्ती नव्हते. पण आज अशी परिस्थिती झाली की आज म्हणजे पॉवर लिफ्टिंग एक खूप ताकदवर गेम आहे हा. म्हणजे फॉर पर्टिक्युलरली फॉर डिसेबल्ड हा खूप ताकदवर गेम आहे. आमचे एबल मध्ये पण आमचे रेकॉर्ड आहेत. आमचे रेकॉर्ड जे आहेत ते एबल मधले लोक सुद्धा तोडू शकत नाही, ही गॅरंटी. म्हणजे कुठेही केव्हाही कधीही देऊ शकतो ही गॅरंटी, की आमच्या मुलांचे रेकॉर्ड एबल लोक तोडू शकत नाही. आणि पॅरालिम्पिक्समध्ये पॉवर लिफ्टिंग हा असा गेम आहे त्याच्यात डिसेबिलिटी बेस्ड ग्रुप नाही आहे. उदाहरणार्थ ॲथलेटिक्समध्ये जसं 2 मीटर गोळा फेकण्यापासून तर 15 मीटर गोळा फेकेपर्यंत प्रत्येकाला गोल्ड मेडल मिळू शकतं, असे 15 ग्रुप आहेत डिसेबिलिटी बेस्ड. कमरेपासून डोळा, मग याच्यापासून थोडंसं कमी जास्त होत गेलं, ग्रेडेशन डिग्री कमी जास्त 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 होत जाते ना, तसं तसं त्याचं परफॉर्मन्स कमी होत जातो. म्हणजे हायेस्ट डिग्री असेल तर तो 2च मीटर फेकू शकतो किंवा 2.5 मीटरच फेकू शकतो. पण ज्याचा जो कमी डिसेबिलिटी असते तो करू शकतो, असं एक उदाहरण. पण तसा प्रकार याच्यात नाही. हा ऍट पार विथ एबल बॉडी आहे पॉवर लिफ्टिंग हा प्रकार. त्याच्यामुळे पॉवर लिफ्टिंग मध्ये मेडल्स मिळणं हे खूप कठीण काम आहे. पण ज्यांना ज्यांना मिळतं ते खूपच क्रेडिटेबल. माझे 3-4 स्टुडंट आहेत, राजेंद्र सिंग राहेलू, फरमान बाशा, सचिन चौधरी. हे लोक सगळे, या लोकांनी कसं म्हणजे पूर्ण कोणी बीटच नाही करू शकत. आणि हे म्हणजे अगदी अविजित आहेत ते, अजय आहेत ते. तर हे माझे सगळे मुलं, आणि या मुलांच्या परफॉर्मन्सच्या बेसवरच मला द्रोणाचार्य पुढे मिळालं, मी नंतर सांगतो. तर हे हा असा परफॉर्मन्स आम्ही देत गेलो. मी तोपर्यंत म्हणजे कसं मुलांना तयार करायचं, स्वतः प्रॅक्टिस करायची आणि मुलांना तयार करायचं, स्वतः प्रॅक्टिस करायची, मुलांना तयार करायचं. तर त्या दरम्यान माझ्याकडे काही डिसेबल्ड लोक पण यायचे. आता माझ्या एका मित्राचा मुलगा आला, तो आला 1998-99 गोष्ट आहे बहुतेक. तो आला, त्याला मायोपॅथी म्हणून आजार आहे. त्याच्यात मसल्स बनत नाही, त्याच्यात काय चरबी बनते, हाडं असतात, पण त्याच्या मस्क्युलर स्ट्रेंथ खूप कमी होऊन जाते. त्याला असं असं असा लपकून वगैरे चालतो, असा म्हणजे असं पूर्ण पूर्ण हे करून, लिंप करून. तो आला माझ्याकडे, त्यात तो माझा मित्र आला. अरे म्हणे विजय सर म्हणे, ये ऐसा मेरा बेटा ऐसा ऐसा है, बोले इसको तकलीफ है, इसको कैसा करेंगे. म्हटलं कोई प्रॉब्लेम नहीं, मैं इसके ऊपर उपाय करता हूँ. कारण माझा त्या दरम्यान ना, मी म्हणजे जेव्हा मी खेळत होतो तेव्हा मी अॅनाटॉमी, फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स, हर्ब्स यांचा अभ्यास करतच होतो आणि करतोच. कारण मला ते त्याची आवश्यकता होती, तर मी ते करत होतो. तर मी अभ्यास करत होतो. मला माझे गुरु होते त्याच्यात, एक कृष्णाजी धोपटे म्हणून माझ्या समोरच राहायचे. ते स्वतः वैद्य होते, त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. त्याच्यातनं मी आयुर्वेदिक हर्ब्स कोणत्या गोष्टीसाठी काय किंवा कसं यूज करायचं हे शिकलो, की ताकदीसाठी काय करायचं यूज वगैरे वगैरे. तर तो मुलगा आला, तो मुलगा, त्याला म्हणजे माझं जिम, माझा व्यायामशाळा वरती आहे घरी, माझ्या घरी माझ्या व्यायामशाळा. तर पहिल्या मजल्यावर माझी व्यायामशाळा आहे. त्याला चढता येत नव्हतं. तर त्याला त्याचे वडील घेऊन गेले होते. सर म्हणे ऐसी सी बात है, कैसा करेंगे. म्हटलं तुम फिक्र मत करो, इसको क्या क्या जमता उसको छोड़ दिया हमने. त्याला सोडून दिलं आणि त्याला म्हटलं तू आता कर, तुला काय करायचं, काय जमते ते कर. ज्या कोणत्या ऍक्शन्स जमतात, जे कोणते वजन उचलता येत असतील, ज्या कोणत्या मुवमेंट्स इक्विपमेंट चालवता येईल ते कर. त्यांनी करून बघितलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. तितक्यात आमचा एक, मला अर्जुन अवॉर्डचा मी फॉर्म गेला होता, तर माझा रिझल्ट लागणार होता 1999. मी बसलो होतो आतमध्ये. 8-10-15 दिवसाची त्याची प्रॅक्टिस झाली. त्याला यात खूप फरक पडला. कारण हे जे अवयव असे असतात, यांना सतत कार्यान्वित ठेवणं खूप आवश्यक असतं. त्याच्याकडनं प्रत्येक अवयवाकडनं कार्य घेणं आवश्यक आहे. त्याला जर तसंच राहू दिलं, म्हणजे अकार्यक्षम, तर तो अवयव खराब होतो. म्हणजे तो निकामी होत जातो. तर त्याला मी कामात आणलं. त्याला पाण्यात ठेवायचं असं उभं करून. आणि पाण्यात कसं असतं, सगळीकडनं फोर्स येतो. पाण्यात तुम्ही कसंही हात हलवा, पाय हलवा, रेझिस्टन्स मिळेलच, म्हणजे ताकद लागेलच थोडीशी. एक पाण्याचा फोर्स अप्लाय होतो आणि तुम्ही त्याला विरुद्ध फोर्स लावता, तर तो त्याच्यात रेझिस्टन्स मिळतो. तर पाण्यातलं स्विमिंग त्याच्यासाठी खूप चांगलं असतं. आणि मग त्याच्यानंतर त्याला मी जे वेट्स करायचे, मशीन हलवायची, पुली खिचायची, फायर,
जे काही जसं जसं जमत होतं, जशी ऍक्शन जमत होती, ज्या पोझिशनमध्ये जमत होती त्याला करू देत. तर त्याचा परिणाम असा झाला की 20 एक दिवसात तो जिना चढण्याच्या लायकीत झाला. म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे ती. त्यावेळेस संध्याकाळी मी बसलो होतो घरी. अर्जुन अवॉर्डचा रिझल्ट लागला, माझं नाव नाही लागलं. खूप नर्वस झालो होतो. पण तितक्यात तो आला खाली. तो म्हणाला, अंकल अंकल बोले, अभी मेरे को जीने की इच्छा हो गई. पहिल्यांदा आला तेव्हा म्हणाला की मेरे को जीने की इच्छा नाही. पण जेव्हा माझ्याकडे आला, मी नर्वस होऊन बसलो होतो की रिझल्ट मध्ये माझं नाव काही आलं नाही, माझं काही सिलेक्शन झालं नाही अर्जुन अवॉर्डसाठी. मी थांबलो. तर तो आला. मी खरं सांगू का, 2 मिनिट मी असं स्तब्ध राहिलो. आणि नंतर असं वाटलं, अरे या अर्जुन अवॉर्ड पेक्षा हे हे मोठा अवॉर्ड आहे. कारण हा मुलगा जो चालू लागला, आपण काही केलं आणि काही करून पाहिलं आणि त्याच्या प्रयोगात आपण यशस्वी झालो आणि हा चालू लागला, हे खूप मोठं अवॉर्ड आहे. खुश झालो. म्हणजे ते दुःख होतं जे माझं अर्जुन नाही मध्ये नाव नाही लागलं, ते दुःख विरून गेलं. आणि खूप आनंद झाला. मग त्याच्यानंतर मी अशा मुलांना खूप ट्रीटमेंट करण्याची प्रयत्न करू लागलो. मला सक्सेस मिळाला. मी देवाच्या कृपेने, जनार्दन महाराजांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने म्हणा, बजरंगबलीच्या कृपेने मी हे माझ्या हाताला त्या बाबतीत यश आहे की मसाजही करतो मी आणि ॲक्युप्रेशरचंही त्यामुळे थोडंसं. तर असं झालं मग. पण त्याच्यानंतर अशी मजा झाली की त्या दरम्यानच मला वाटतं नितीन गडकरी साहेबांचं ऍक्सिडेंट झाला होता. त्यांचं मी ट्रीटमेंट करत होतो, मसाज करणं, हे करणं, ते करणं. तर त्याच्यानंतर माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, 29 नोव्हेंबर 2021. त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी येत होतो. माझा रस्त्यात ऍक्सिडेंट. माझा जो पोलिओग्रस्त पाय होता तो तुटून अलग पडला. तुटून म्हणजे हाड फिमर बोन तुटलं. मी तो पाय सापडला आणि माझा एक मित्र मागून येत होता. त्याला म्हटलं, तू चल, मला घेऊन चल डॉक्टरकडे. पण थोडा वेळ तेवढा बोलल्यापर्यंत, पण त्याच्यानंतर दुखणं खूप सुरू झालं. मी असह्य झालो. म्हणजे भयंकर परिस्थिती होती. पण वाचलो. इच्छाशक्ती आणि देवाची कृपा आणि आई वडिलांचा आशीर्वाद, त्याच्यामुळे वाचलो. तर त्या ह्याच्यात मला डॉक्टर राजेंद्र चांडकांनी मला उभं केलं. ते म्हणाले, माझ्या मित्राचेच मित्र होते ते, संगीत गवाळे म्हणून माझे डीन आहेत मुंबईला, त्यांचे मित्र. त्यांनी मला उभं केलं. तर त्यांनी मला सांगितलं की 6 महिने तुला लागतील बेडवरून निघायला. मी 3 महिन्यात 33व्या दिवशी चालू लागलो तर. कारण हे जबरदस्त इच्छाशक्तीमुळे. मी याच्यात पुन्हा सांगतो की हे जसं आपण म्हटलं ना, विजयाचं काय तुमचं ते टायटल आहे, या सर्व गोष्टीसाठी जबरदस्त इच्छाशक्ती, अहम नको आणि कठीण अभ्यास, कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी, ह्या सर्व गोष्टी पाहिजे. हे म्हणून एक उदाहरण सांगून राहिलं. तर इच्छाशक्ती होती आणि त्याच्यामुळे मी 33व्या दिवशी चालू लागलो. त्यानंतर गेलो मी. त्यानंतर मी एशियन बुसान पॅसिफिक गेम्सला सुद्धा गेलो. पण तिथे शॉर्टपुट करताना मला भीती वाटायची. इथे रॉड होता पूर्ण पायात, फिमर बोन मध्ये. असं वाटायचं की समजा आपण स्लिप झालो आणि पडलो तर हा रॉड आतमधला फाटून देईल, मास्क फाटून देईल, हे असं चित्र होतं. म्हणजे माइंड फ्रेश नव्हतं. परफॉर्मन्स कमी झाला. 1 इंचानी माझा मेडल गेलो. थांबलो. मग म्हटलं नाही, आता इथे थांबायला काही हरकत नाही. आता फुल फ्लेज कोचिंगच सुरू करू. मग मला एक राजेंद्र सिंग राहेलू हा मुलगा मिळाला. एका ठिकाणी परफॉर्म करत होता. मला आवडला तो परफॉर्म करणं. आणि तो खूप गरीब होता. आज त्याचं नेटवर्थ गुगलवर आहे. आता नेटवर्थ त्यांचं येतं गुगलवर, ज्यांचं एका लिमिटच्या वर असतं नेटवर्क. तर त्याचं नेटवर्क आता गुगलवर आहे. तो आता पूर्ण व्हीलचेअर बाउंड आहे. तो अर्जुन वारडी आहे. आता साईचा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये साईचा मुख्य कोच म्हणून कार्यरत आहे. आणि तो मला 1999 2000 मध्ये साप मिळाला. मग मी त्याला कोचिंग, त्यावेळेस कोचिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत नव्हती. पैसे नव्हते देत, काहीच नव्हती. रिकग्निशन नव्हतं. मीच माझ्या घरी जसं जमत होतं मला माझ्या पैशातनं मी ते करतो. कारण माझे वडील महासचिव होते इंटकचे, ते सोशल वर्कर होते. आई सोशल ऍक्टिव्हिस्ट होती. मलाही सोशल गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे वडील वारल्यानंतर वडिलांची जी पेन्शन मिळायची, आम्ही ते सोशल ऍक्टिव्हिटीमध्येच टाकवायचं. त्याच्यातनं सोशल ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रक्तदान शिबिर म्हणा, कोणाला काही द्यायचं, कोणाला अभ्यासाच्या काही गरजा त्यांच्या पूर्ण करायच्या, गरीब विद्यार्थ्यांना स्पॉन्सर करायचं, हे वगैरे काम त्याच्यात करतो.
माझी आई पण करायची. आता ते दोन्ही आता नंतर सांगतो. तर अं, ते ते मुलं त्याला घेतलं, त्याला प्रशिक्षित केलं आणि 2004 मध्ये जेव्हा मी ऑफिसला गेलो त्याला घेऊन, तर त्याची परिस्थिती अशी झाली होती. आता त्याचं एक उदाहरण ते सुद्धा तुम्ही लक्षात, कोणी जे कोणी बघत असेल त्यांनी त्या गोष्टीवर योग्य ध्यान द्यावं की त्याच्यात कशामुळे ते तसं आम्ही करू अचीव करू शकतो. तर काय झालं की आम्ही 9 सप्टेंबरला अथेन्सला पोहोचलो, 9 सप्टेंबर 2004ला. 16 सप्टेंबरला माझ्या विद्यार्थ्याची तब्येत खराब झाली, राजेंद्र सिंग राहिल. त्याला डिसेंट्री लागली, ताप आला, सगळं झालं आणि त्याचं वजन होतं 2.5 किलो जास्त. 56 किलो वजन गटात खेळायचं होतं, 58 किलो वजन होतं. वजनही कमी करायचं होतं. 21 तारखेला त्याचा इव्हेंट होता. परिस्थिती म्हणजे आवाक्याच्या बाहेर झाली होती आमची. पण मी त्यावेळेस डीप रिलॅक्सेशन आणि योगिक ट्रीटमेंट देत होतो मुलांना, प्राणायाम करून. मी त्याला म्हटलं तू फिकीर नको बेटा, फिकीर मत कर, तू मेरे आणि ती जी डीप रिलॅक्सेशन योगिक क्रिया जी आहे त्याच्यात मनचक्षू समोर आपण सकारात्मक चित्रीकरण करतो आणि खेळायला लावतो, ते केलं आणि त्याला करायला सांगितलं. त्याच्यातनं हालत नव्हतं तो. त्याचं वजन आम्ही कसं तरी कमी केलं, लिक्विड डाएट देऊन कमी केलं. 21 तारखेला बेगिन झालं तेव्हा त्याचं वजन बरोबर आलं पहिल्या त्याच्यात. खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर मी त्याला सुपाईन पोझिशनवर झोपवलं. त्यावेळेस नागपूरला कॅम्पमध्ये त्याची तो 180 किलो वजन मारायचा. तिथे गेल्यानंतर परिस्थिती 21 तारखेला सकाळी परिस्थिती अशी होती की तो 110 किलो वजन नव्हता उचलू शकत. ऐकून घ्या, 110 किलो सकाळी, म्हणजे 9 वाजता. त्याचा इव्हेंट होता 2 वाजता. ठीक आहे. किती अंतर? 3 तास आणि 2 तास, 5 तासानंतर त्याला 12 साडेबाराला वेईंग इन झालं. 12 साडेबाराला वेईंग इन झालं. तो झाला वेईंग, ओके झालं. त्याला म्हटलं तू आता ये, थोडंसं लिक्विड डाएट घे. लिक्विड डाएट दिलं त्याला, हाय कार्बोहायड्रेट. आणि त्याला म्हटलं तू आता झोपून जा. आणि फक्त त्याच्यात काय असतं त्या योगिक क्रियेमध्ये की तो ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट करून राहिलो तो आणि जो कमांडर आहे, म्हणजे मी सांगून राहिलो त्याला, तो त्याच्याशिवाय त्याला त्या तेवढ्या पुरत्या काळात कोणत्याही गोष्टींचं त्याला त्याच्याकडे लक्ष जाऊ नये. त्याचा फोकस तिकडे तिकडे नाही, फक्त माझ्या बोलण्यावर. म्हणजे वर्ल्डली ऑब्जेक्ट त्याला अफेक्ट करू शकले नाही पाहिजे. तेव्हाच ते आपण प्रयोग सक्सेसफुल होतो. तर ते त्याला ती क्रिया केली. मनचक्षुसमोर त्याच्या सगळे अवयव शिथिल केले, त्याच्यातलं दुःख नाहीसं करून घेतलं. म्हणजे एक फिलिंग असतं ते, दॅट इज अ फिलिंग. योगिक क्रिया एक आहे ते. तर ते करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्या मनचक्षुसमोर उभं केलं की तू प्लॅटफॉर्मवर गेलेला आहे, कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्मवर गेलेला आहे. तू तुझी एक लिफ्ट घेतलेली आहे, विनिंग लिफ्ट घेतलेली आहे. ती स्टार्ट झालं, रेफरीने स्टार्ट केलं. हे चित्रीकरण. त्याचे डोळे बंद आहे, तो बघतोय. त्यांनी त्याचं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. त्याचं शरीर इतकं शिथिल झालेलं आहे की त्याचं शरीर दगडासारखं झालेलं आहे. त्याला असं वाटतं की शरीर आपलं खाली आहे, तो वर आहे. तो वरून बघतोय आपल्या शरीराला. त्या स्थिती ही ह्या कमांड दिल्या जातात. त्या कमांड दिल्या त्याला, तू ते गेलेला आहे, तू ती लिफ्ट मारतो आहे आणि त्यांनी ती लिफ्ट मारली आणि तू सक्सेसफुल झाला. सकारात्मक, ऑल सकारात्मक, पॉझिटिव्ह. ह्या कमांड दिल्यामुळे ते कसं झालं आणि त्यांनी ते केलं म्हणून तो सक्सेसफुल झाला. त्यांनी नसतं, जर त्याचा सपोर्ट नसता मिळाला तर तोही सक्सेसफुल झाला, मी पण नसतो झालो. तो गेला. पहिली त्याने 157 किलो मारली, ओके झाली. नंतर आम्ही दिली 165 किलो, तर ते काहीतरी टच झालं, नो लिफ्ट. नंतर 172 दिलं, तेही नाही झालं. पण काय झालं की हे जे फर्स्ट सेकंड थर्ड लागले, हा चौथा लागला. पण मला असं विश्वास होता, कारण ते दोघं जण जे होते ते स्टेरॉइड घेणार होते, म्हणजे डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आहे. ते 100% गॅरंटीड होते की ते स्टेरॉइड घेतलेले आहे. पण त्याच्यातला एक आला, एक पॉझिटिव्ह ठरला, एक नाही ठरला. तर याला ब्रॉन्झ मिळाला. 157 किलोच्या लिफ्ट, जो सकाळी 9 वाजता 110 किलो वजन नव्हता उचलू शकत, त्या योगिक ट्रीटमेंट नंतर, अर्धा तासाच्या 15-20 मिनिटाच्या योगिक ट्रीटमेंट नंतर 157 किलो वजन ज्याने उचललं, म्हणजे किती मोठा प्रोग्रेस केला त्याने. आणि हे स्टेरॉइड सुद्धा नाही करू शकत. ही मानसिक आहे, किंवा मनाच्या शक्तीला काहीही मर्यादा नाही. शारीरिक शक्तीला कितीही मर्यादा असतील, पण मनाच्या शक्तीला मर्यादा नाही. तर त्यांनी तर तसं जिंकलो, तर तो सक्सेसफुल झाला. हे एक ऍडिशनल पॉईंट. त्यानंतर त्यानंतर असंच आम्ही प्रोग्रेस करत गेलो. तर 2004 नंतर 8,
नंतर 12च्या ऑलिम्पिक पर्यंत मी पार्टिसिपेट केलं. त्यानंतर मी थोडा विड्रॉ झालो. आणि नंतर मग जसं मी माझ्या माझ्या ह्या सर्व प्रवासात सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या आईचा होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझी आई खूपच सकारात्मक होती, पॉझिटिव्ह होती, आणि ती शिक्षिका असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तिला माहित होती, ती समजत होती मला काय पाहिजे आणि केव्हा काय सांगायचं त्याला ते. आणि त्यानंतर जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर बायको, हे दोन माझे आधारस्तंभ. अर्जुन अवॉर्ड पर्यंत तर असं म्हणता येईल की आईनी पूर्ण सपोर्ट केला. पण त्याच्यानंतर द्रोणाचार्य अवॉर्ड मिळवण्याच्या ज्या प्रक्रिया होती, जो मार्गक्रमण होता, त्या मार्गात पूर्ण सपोर्ट बायकोचा पण पूर्ण मिळाला. पत्नीचा मिळाला, त्याच्यामुळे मी करू शकतो. पण दुर्दैवाने 2018 मध्ये आई गेली आणि 2020 मध्ये पत्नी गेली. त्यानंतर मी पूर्ण विड्रॉ केलं स्वतःला. मला नाही जमलं. मी सायकोलॉजिकल म्हणजे खूप मेंटल स्ट्रेस आला होता. त्याच्यामुळे मी काहीच लक्ष दिलं नाही. पण हे सगळं करत असताना माझी WCL ला मी सांगितलं 2000 पर्यंत मला खूप सपोर्ट मिळायचा. त्यानंतर माझा सपोर्ट मिळणं बंद झालं. खूप त्रास झाला. पण अगेन्स्ट ऑल ऑड सुद्धा आपण करायचं ही मानसिकता होतीच. त्याच्यामुळेच मी द्रोणाचार्यापर्यंत पोहोचू शकतो. जर माझ्यात ती सकारात्मक बुद्धी नसती किंवा फायटिंग स्पिरिट नसतं आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळवायचं आणि मिळवल्याशिवाय आपण शांत नाही बसायचं, ही जर मानसिकता नसती तर मी पोहोचू शकलो नसतो. आणि त्यासाठी माझ्या आईंचा, माझ्या गुरूंचा, सगळ्यांचा आशीर्वाद मला होता आणि त्याच्यामुळे मी पोहोचू शकलो. तर हेच आहे. आता सुजाताचा नवरा सुद्धा माझ्यासोबत होता आधी खेळायला. त्यानंतर तो तो पॉलिटिक्स मध्ये वगैरे पण गेला, पण मी इकडेच राहिलो आणि मी इंजिनिअरिंग केलं. आणि हा, इंजिनिअरिंग बद्दल सांगतो, असं एकही काम नाही सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं की जे मी करू शकत. पुष्कळांना वाटायचं. पण आता काय होतं माहितीये का, जसं मी जसं मग म्हटलं ना की प्रत्येक अवयवाला कंटिन्यू कार्यान्वित ठेवावं लागतं. तर आता सध्या मला माझ्याकडे मोठा चार्ज आहे, तर त्याच्यात मला वेळ कमी मिळतो. तर त्याच्यात काय होतं, डिटोरेशन चालू होऊन जातं. जिथे आपण थांबलो, हे जे लिम्स असतात, जे अफेक्टेड लिम्स असतात, पोलिओग्रस्त लिम्स असतात, त्यांना जर तुम्ही व्यायाम नाही दिला, मसाज नाही दिलं, त्याला सतत चालू चालू नाही ठेवलं, त्याची चालना नाही दिली, तर ते निकामी हळूहळू 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 डिटोरिएट, त्याची पॉवर कमी होत जातं. तर हे हे व्हायला नको म्हणून मी आता रिक्वेस्ट केली आहे ट्रान्सफरसाठी. पण ते काय होतं, व्यायाम करण्या त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. कमीत कमी 2-3 तास रोज तुम्हाला आपल्या शरीरासाठी ते द्यायलाच पाहिजे. म्हणजे पोलिओग्रस्त असेल तर साधारण माणसाने कमीत कमी 1 तास तर द्यायलाच पाहिजे फिटनेससाठी. कारण आज सर्वच इतकं प्रदूषणही वाढलंय, हेही वाढलंय, सगळं वाढलेलं आहे. तर ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे. व्यायाम, योगा, प्राणायाम, चांगला आहार. आणि आहारामध्ये म्हणजे फालतूच्या गोष्टी, म्हणजे ते बाहेरच्या सगळ्या वस्तू टाळून जर आपण हे केलं, तर पोलिओग्रस्त व्यक्ती सुद्धा खूप असा जमिनीवर असलेला सुद्धा त्याला, म्हणजे जर थोड्या लवकर आपल्या हातात आला तर त्याला आपण उभं करू शकतो, इतकी आपली हे आहे. अर्थात ऑर्थोपेडिक सर्जन नाही, हा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहो, पण बॉडी इंजिनिअरिंगचं पूर्ण नॉलेज आलेलं आहे. म्हणजे आता अनुभवामुळे 45 वर्ष झाले मी हेच काम करतोय. कारण मी स्वतः करायचो आणि लोकांचंही करायचं, हे सगळं होतं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचं मला खूप आवड आहे. आणि मी हे सगळं मला निशुल्क करतो, उत्साहाने करतो, इंटरेस्टनी करतो. आणि जसं हे आता सांगितलं की रक्तदानाचं, माझं आतापर्यंत 120 झाले. त्याच्यात ते जुना बायोडाटा होता, त्याच्यात 111 होतं. आतापर्यंत 120 वेळा मी रक्तदान केलेलं आहे. तर हे सुद्धा, ह्या सर्व गोष्टीनं करत राहायला पाहिजे. आणि हे स- यश करत तर करत अभ्यास काही मूडमती होतं सुजान म्हणतात ना, सुजान, तर तसंच आहे. अभ्यास करत राहायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला तुमचं टार्गेट साध्य करता येईल. धन्यवाद. आता कोणाला काही विचारायचं असेल तर बोलू शकता, काही खूपच प्रॉब्लेम छान सर, तुमचा प्रवास आणि खूप प्रेरणादायी आहे. मला माझ्या मनात 2-3 प्रश्न होते, ते फक्त घेतो आणि नाही. मग सगळ्यांसाठी हे मंच खुला करतो. सर, तुमच्या चालेल प्रवासात चालेल चालेल. जसं तुम्ही सांगितलं की अगदी लहानपणापासून आईचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट, पण या सगळ्या याच्यात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण की तो आजही तुम्ही विसरू शकत नाही. तोच मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की
एक मणिपुरी जो मुलगा होता, हा हा. मणिपुरी जो वर्ल्ड नॅशनल चॅम्पियन आणि इंटरनॅशनल चॅम्पियन होता, त्याला मी पहिल्यांदा मारलं आणि पहिलं मेडल मिळालं. आणि तिथल्या लोकांनी माझं जे अभिनंदन केलं, खरंच मला मग त्या दिवशी रात्री झोपच नव्हती आली. खूपच मजा वाटली. असं वाटलं की नाही, आपण करतोय त्याचं कुठेतरी थोडंसं सार्थक होते आहे. आणि त्यानंतर त्यानंतर दुसरा क्षण म्हणजे अर्जुन अवॉर्ड मिळाला. दोन गोष्टी, या दोन हे माझे अविस्मरणीय प्रसंग आहेत. आता द्रोणाचार्य आणि छत्रपती वगैरे तेवढं जास्त वाटलं नाही कौतुक, पण अर्जुनचं आणि हा जो प्रसंग आहे त्याचं ते खूप अविस्मरणीय प्रसंग आहे, खूप आनंदाचे. सर त्याच्या अगदी विरुद्ध क्षण जो अगदी वेदनादायी होता की जो अजूनही विसरू शकत. वेदनादायी म्हणजे आता असं, आता लेटेस्ट म्हणजे आईचं तर दुःख झालं होतं ते आहेच. आईचं म्हणजे तर वय झालं होतं. अं, थोडी इंटेन्सिटी ऑफ दुःख थोडंसं कमी होतं. पण पत्नीचं असं झालं की मी सांगितलं ना तुम्हाला की मी अभ्यास करतो, सगळं लक्षात येतं माझ्या, हे करतो. मी तिच्याकडनं योगासनं करायचो, सगळं करून घ्यायचो. त्याला मॅलिग्नेटेड एक तिला ट्युमर झाला होता, तो ऑपरेशन सक्सेसफुल केलं, सगळं व्यवस्थित झालं. पण त्याच्यानंतर 2000 मार्च 2020 मध्ये तसं झालं. आणि 2020 ची दिवाळी होती त्याच्या आधी, आम्ही म्हणजे 7 तारखेची गोष्ट असेल, 7 नोव्हेंबर वगैरेची गोष्ट, ती अशी बसली होती. आम्ही चेक केलं तिला, असं कावीळसारखं झाल्यासारखं वाटलं. आम्ही चेक केलं सगळं, त्याच्यात काही आलं. तर मग रक्त चेक केलं, तर रक्त चेक केलं, त्याच्यात एसजीपीटी नावाचा एक घटक असतो, तो लिव्हरशी संबंधित असतो. तो 40 त्याचं लिमिट असतं नॉर्मल, तो 2700 झाला होता. आणि डॉक्टर वर्भे म्हणून आहेत आमचे पॅथॉलॉजीचे, लाईफलाईनचे, ब्लड बँकेचे मुख्य. ते म्हणाले, त्यांनी चेक केलं, त्यांना असं वाटलं की चुकलं आपलं, म्हणून त्यांनी 2-3 वेळा चेक केलं. आणि मग मला फोन केला की तू कहाँ है. मी म्हटलं घर में हूँ. भाभी कहाँ है. तो म्हटलं भाभी मेरे साथ खाना खा रही है. शी वॉज जस्ट नॉर्मल. काहीही लक्षात आलं नव्हतं माझ्या, म्हणजे हे नशिबाचा खेळ म्हणावा लागेल. मला समज पुष्कळ वेळास असं लक्षात येतं की म्हणजे अरे तुला काही प्रॉब्लेम आहे का, असा विचारतो मी. पण ते तिथे नाही लक्षात आलं माझ्या. ती माझ्यासोबत मंडूकासन केलं, शलभासन केलं, सगळे आसनं झाले. आणि ती मुलांनी काहीतरी केलं म्हणून धावत धावत जिन्यावर वाढत चढत गेली, धावत धावत वापस आली. आता असं कोणी त्याला इतकं रिव्हर डॅमेज वगैरे असेल, असं असेल, स्वेलिंग असेल किंवा काही असेल, ते एजीपीटी इतकं वाढलं. आणि डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही या एजीपीटी ही इतकं वाढलं आहे, त्याच्यात ती एक तर कोमात मध्ये असायला पाहिजे, म्हणून नाही तर नसायला पाहिजे, म्हणजे इतकं सांगितलं. त्याच्यानंतर ती माझ्याशी बोलून आम्ही जेवण करून आलो या परिस्थितीत. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे म्हणजे तिथे, त्यामुळे तू ताबडतोब जा आणि ऍडमिट कर. मी ऍडमिट केलं ऍक्च्युली. तेव्हा मला माहित होतं की लिव्हरचं ट्रीटमेंट याच्यात नाही आहे ॲलोपॅथीमध्ये. पण आता सगळं घरचे सगळे म्हणून लागे, म्हणून म्हणून मी ऍडमिट केलं डॉक्टरकडे. म्हणजे माझी इच्छा नव्हती ऍडमिट करायची, कोणी इच्छा केलं. कारण मला असं वाटतं लिव्हरची ट्रीटमेंट आपण घरीच करू, इतका विश्वास होता. पण आता सुचलं नाही ते. तिथे गेलो. 3-4 दिवसात कोमा 3 दिवसात ती कोमामध्ये गेली, 2 दिवसातच. आणि सगळं झालं, तिथूनच संपत आलं सगळं. लिव्हर खूपच खराब होऊन गेलं होतं. आम्ही ट्रान्सप्लांटची तयारी केली, सगळं केलं, सगळी तयारी केली. पैसे होतेच म्हणा मग पण मग अजून पैसे पाहिजे होते. मी मित्रांना फोन केला त्यावेळेस, मग 70-80-70-80-85-75 लाख रुपये जमा होऊन गेले एका दिवसात. इतका म्हणजे आपला संबंध असे असल्यामुळे. पण त्याचा उपयोग नाही झाला, उपयोग नाही करू शकतो. तो माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखाचा क्षण. त्याच्यानंतर म्हणजे मी रिकवर नाही होऊ शकलो लवकर. आणि त्या स्ट्रेसमुळे मला सुद्धा, म्हणजे आमच्या घरात कोणाला शुगर नाही, काही नाही, पण मला शुगर झाली. आउट ऑफ स्ट्रेसमुळे शुगरही होते आणि बीपी पण वाढत. तर तो माझ्या जीवनातला म्हणजे एक्स्ट्रीम दुःखाचा क्षण असं होतं. कारण ती माझा आधारस्तंभ होते, माझ्या सर्व कारकिर्दीत त्या लोकांचा खूप सपोर्ट होता. आणि ते म्हणजे आता इतके वर्ष, 27-28 वर्ष सोबत राहिल्यानंतर ते अचानक असं होणं म्हणजे खूप. आणि सगळं व्यवस्थित असताना असं दिसत, वरतून असं वरती तसं मोठ, बाहेरून असं दिसत होतं की सगळं व्यवस्थित आहे, पण आतून इतकं कसं झालं, काय झालं, हे का बरं समजलं नाही आपल्याला, याचा खूप त्रास होतो. आणि ते खूप दुःखमय आहे. बोला खूपच आता वेदनादायी क्षण आहे.
सर हे सगळं तुमच्या जीवन खूप प्रवासात तुम्ही भयंकर खूप भयंकर भयंकर. हो. आणि कसं आहे की तो सपोर्ट सिस्टीम गेल्यानंतर थोडा त्रास होतोच माणसाला, मानसिक शारीरिक सगळ्यात. अं, तर खूपच नक्कीच भयंकर वाटलं. हो. भयंकर भयंकर. सर अजून एक शेवटचा प्रश्न. हे सगळं तुम्ही अगदी लहानपणापासून खूप एनर्जेटिक आहात, तर त्याचं काय सिक्रेट आहे की तुम्ही स्वतःला असं एनर्जेटिक ठेवण्यासाठी? तुम्ही तर सांगितलं की मी मनाने खूप सक्षम होतो आणि ताकद पण खूप कमावते. तर यासाठी तुम्ही काय स्वतःमध्ये इतकं पॉझिटिव्हनेस ठेवलं की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्याच्याबद्दल पण सांगा, एनर्जीचं. नाही ते कल्पना नाही त्याची, पण आता असं म्हणता येईल की बा वडील माझे आजोबा कबड्डीचे मोठे प्लेयर होते आणि प्रशिक्षक होते नॅशनल लेवलचे. आमची बाबांची पिढी थोडीशी नाही हे केली, पण मी माहित नाही आधीपासूनच एनर्जेटिक होतो असं आई सांगायची की मी अगदी लहान होतो तर सगळ्यात जास्त एनर्जेटिक होतो. तर असेलच काहीतरी जीन्स आहेत ते, जीन्सचाच परिणाम आहे. आणि त्यानंतर कसं चांगली सवय, चांगल्या लोकांचा सहवास आणि आईचं चांगलं मार्गदर्शन, सतत प्रोत्साहन, या सर्व गोष्टीनं कामी आले. आणि अ, अ, खूप आणि काय होतं माहिती आहे का, एक कमी होती ना आपल्यात, तर ही कमी कुठेच दिसली नाही पाहिजे म्हणून मी त्याला ओव्हरकम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायचो. म्हणजे हे लपलं पाहिजे हे. आपल्याला याच्याकडे लक्ष नाही, आपल्या मस्तीकडे लक्ष गेलं पाहिजे लोकांचं, याच्याकडे माझं लक्ष राहायचं. तर मी खूप आधीपासून आणि खाणं आईनी खूपच चांगलं म्हणजे खाण्याकडे माझ्या खूप चांगलं लक्ष दिलं. आणि मी सांगितलं ना ते धोपटे काका आमचे समोर राहायचे, तर ते मला आयुर्वेदिक वस्तू, अश्वगंधा, शतावरी, अजून जिन्सिंग पण आमच्या टावरा सर चायनीज जडीबुटी आणून द्यायचे. हे जडीबुटी आणि यांचं प्राशन खूप केलं. तर ते कसं एनर्जेटिक खूप झालं. ते खूपच चांगलं या गोष्टी आहेत. या प्रोटीन फूड खाणे किंवा हे खाणे किंवा ते बाहेरच्या वस्तू खाणे याच्यापेक्षा मी समोसा सर वयाच्या 37व्या वर्षी पहिल्यांदा खाल्ला समोसा. माझ्या गुरुंनी सांगितलं होतं की मैदे की चीज नहीं खाना, बाहर की कुछ नहीं खाना. तो समोसा मैंने अर्जुन अवार्ड मिलने के बाद पहली बार खाया. इतका त्याग करावा लागतो, त्यागही करावा लागतो, त्याग केल्याशिवाय हे होत. आणि पोळी भात खाल्ला नाही कधीच, भात कधीच खाल्ला नाही. पोळ्या खायच्या, पोळ्या पण कमी खायच्या आणि त्याच्यात सोयाबीन टाकायचं, भाकरीचं पीठ टाकायचं. म्हणजे असं आधीपासून होतं. आता आजकाल ते मिलेट विलेट सांगतात, ते आम्ही आधीपासूनच माझी आईच करून घ्यायची मला. आणि सोयाबीन भरपूर प्यायचं. सोयाबीन सोयाबीनवर लक्ष दिलं. आजकाल डॉक्टर लोक सोयाबीनच्या बद्दल आपोआप प्रचार करतात की सोयाबीनमुळे टेस्टोस्टेरोन शरीरात डेव्हलप होत नाही. अरे टेस्टोस्टेरोन वाढतं म्हणून तर प्रोटीन आहे ना, ते दॅट इज प्रोटीन. तर ते मी त्या सोयाबीनचाच माणूस आहो मी बनलेला. तर टेस्टोस्टेरोनचा वाढलं नाही असं सवालच नाही. दोन मुलं आहेत मला. तर ते अपप्रचार हे लोक आपला बाकी प्रोडक्शन वाढवण्यासाठी म्हणून अपप्रचार करतात. तर त्याच्या मागे पण कोणी जाऊ नये आणि इंडियन हर्ब्सला आत्मसात करावं, स्टेरॉइड्सला आत्मसात करू नका. स्टेरॉइड्स हे प्राशन केल्यामुळे माझे 7 एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियन दोस्त 32 ते 37 वयाच्या दरम्यानच गेले आहेत. आणि आज महाराष्ट्रात जवळपास मला मागच्या 4 ते 5 महिन्यात 20 ते 25 लोक जिम मध्ये व्यायाम करता करता मेलेत. कारण त्यांना इन्स्टंट पॉवर आणि याच्या घेतात. त्यांना सगळ्यांना सांगणं आहे माझं, नका घेऊ, ह्या सर्व गोष्टी नका घेऊ. इंडियन हर्ब्सचा अवलंब करा, आपलं साधं फूड खा आणि आपल्या अंकुरित धान्य आहेत, मोठ आहे, चवळी आहे, मूग आहे, या सर्व गोष्टी खा. हिरव्या भाज्या खा, फळं खा. हे नाही करत त्यांना, हे लॉंग लॉंग पिरियड लॉंग ट्रीटमेंट आहे. नाही, त्यांना इन्स्टंट ट्रीटमेंट पाहिजे. आजकाल कसं जिम मध्ये गेलं की ताबडतोब बॉडी बनली पाहिजे म्हणते. असं टाकायचं आतमध्ये, बाहेर काढायचं, बॉडी बनली पाहिजे, असं शक्य नाही. आणि अशी जी बॉडी बनलेली राहील ती अशी बनेल तर अशी उतरेल खाली. त्याच्यामुळे तसं त्या मागे न जाता तर हे केलं तर खूप चांगलं होईल. तर मी हेच करत होतो आणि त्यामुळेच मी अजूनही टिकून आहो. मला पुष्कळ लोकांनी सांगितलं, माझे जे मोठे मोठे, आता शक्ती सिंग वगैरे जे डिस्कस थ्रोअर आहे जुने मोठे मोठे, ते म्हणायचे, अबे विजय तू खायगा नाही बोले साले,
तेरा परफॉर्मेंस नहीं बढ़ेगा। मतलब नहीं सब भैया, मैं जाने दो, मेरे को यही ठीक है, मेरे गुरुजी बताते हैं कि यही खाओ, तो मैंने वही खाया हूँ, वही किया हूँ, इसलिए एनर्जेटिक भी रहता हूँ। बच्चे भी बोलते हैं कि आप हमारे से ज्यादा एनर्जेटिक हो, मैं हूँ। इसीलिए हूँ कि मैं थोड़ा सा सात्विकता की तरफ जरा ज्यादा ध्यान देता हूँ, ऐसा है। अ, खूपच छान सर. आपल्यासोबत भावनाताई आहे, सुजाता मॅडम आहे, अशोक भानसे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून बोलावं. भावनाताई. ठीक है, चालेल चालेल. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुमचं पूर्ण सगळं बोलणं ऐकलं मी. हा हा. आणि म्हणजे खरोखरच फार असं आनंद वाटला आणि असं खूप अभिमान वाटला की किती वेगवेगळे असे ऑड्स तुमच्या आयुष्यामध्ये आले. हम्म. आणि तुम्ही ते एकदम पटकन म्हणजे तुमची एनर्जीच त्याच्यावरती मात करून गेली. आणि तुम्ही त्या मुलाचं सांगितलेलं प्रसंग तर खूपच छान वाटला की म्हणजे सकाळी जो मुलगा 110 किलोचं वजन उचलू शकत नव्हता, त्याने स्पर्धेच्या वेळेस 157 किलोचं हो हो वजन. हो, अगदी खरी, ही वास्तव घडलेली गोष्ट आहे. आणि तुम्ही दरम्यान त्याच्यावरती केलेले योगोपचार, त्याला ते सगळं जे व्हिज्युअलायझेशन दिलं हो हो. योगोपचारांचं, तर ते खूप मोठं काम करून गेलं. म्हणजे तुमचा म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे ना, की ही गोष्ट केली की ही गोष्ट होणारच, तो आत्मविश्वास खूप मोठं काम करून गेला. नाही नाही, माझा विश्वासही पाहिजे आणि जो ज्याच्यावर आपण करतोय त्याचा हो. सुद्धा तेवढाच विश्वास पाहिजे, तेव्हाच ते शक्य होतं. असं आहे. हो. पण त्याचाही विश्वास का होता? कारण त्याचा म्हणजे त्याने तुमचा काहीतरी अनुभव घेतलेला असणार आहे ना आधी. हो हो म्हणजे हो हो. उगीचच कोणी इतकं चटकन विश्वास नाही ठेवत की खूपच चांगला मुलगा आहे तो. हा हा आता हा. तो, आज तो म्हणजे एक वेळ अशी होती की त्याच्यावरती व्हीलचेअर होती, त्यांनी स्वतः वेल्डिंग वगैरे करून बनवलेली व्हीलचेअर होती. आज तो अच्छा. 5 लाखाच्या व्हीलचेअर मध्ये जातो. 5 लाखाची त्याची व्हीलचेअर आहे आणि त्याच्यावर 25 लाखाची कार आहे. वा वा वा. हा. आणि तुमचं मला म्हणजे खूप सार्थ अभिमान. वा वा, खूपच छान. आणि इतक्या मुलांना तुम्ही घडवलं म्हणजे म्हणजे पुरस्कार तर तुम्ही डिझर्वच करतात, त्याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे इतकं म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः आधी घडलात आणि त्याच्यानंतर मुलांना पण इतकं छान घडलं. ही आणि ही हे ही तुमच्या म्हणजे आमच्या आईची आई इतकी जबरदस्त होती, त्याच्यामुळे मी हे सगळं बोलतो बस. हो हो, तुम्ही तुमच्या अगदी पूर्ण सगळ्या बोलण्यामध्ये आईबद्दलचे उल्लेख खूपचदा आले. आणि हो खरंच ते आहेच म्हणजे आता कित्येक मुलांचं म्हणजे बघत असते मी तर आई जेवढी खंबीरपणे पाठीशी उभी राहते ना, तेवढं कोणीच नाही राहत. आणि त्यातून तुमच्या आईने तुमच्या डाएटवरती इतकं छान लक्ष ठेवलं. म्हणजे मला हे ऐकून पण एकदम तुम्ही बोललेत ना की त्याग करावा लागतो, की हो तुम्ही हो 37व्या वर्षी पहिल्यांदा समोसा खाल्ला. हो हे हो. ऐकून म्हणजे नाही नाही नाही. त्यांनी आणि दूध, मला ते दूध म्हणजे असं यायचं घरी की आंघोळ करून घेऊ, म्हणजे घरी आलेल्या दुधाला गंजानी प्यायचो आम्ही, इतकं असं. आणि बरोबर आहे की म्हणजे खेळाडू व्यक्तीसाठी डाएट आणि या व्यायाम या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. आणि तुम्ही खूप चांगल्या दिशेला चॅनलाइज नाही नाही, त्यांनी हे केली याचं श्रेय त्यावेळेस. खरोखरच आईला जातच. पण मध्ये जे मी सांगितलं ना, विक्रमादित्य सर एक हा मिळाले आणि एक मनोहरा सोनकुसरे होते आमचे छत्रपती सेनेचे मुख्य, त्यांचे. हा हा कारण हा. मी अशा एरियात राहत होतो की हम्म. जिथे हिंदू मुस्लिमांचे दंगे वगैरे जास्त व्हायचे. अच्छा. अच्छा, आणि माझ्या घरी पण काही शस्त्रविस्त्र होते, आधी मी फेकफाक करून दिली त्याचे. हा हा हा. तर मी पण खूप लोकांना इतकं मारलं आहे की जवळपास 5-6 त्या त्या दृष्टीने म्हणतात ना, हाफ मर्डर असतात, तशा प्रकारचं झालेलं. अच्छा, हो का. हो, म्हणजे कोणी जर बदमाश आपल्या याच्याबद्दल काही बोललं तर त्याला तोडायचं, हम्म. अशी मानसिकता होती. आणि ती मानसिकताला बदलवणारा एक व्यक्ती आला, तो विक्रमादित्य आणि मनोहर सोनकुसरे. ते म्हणाले, तू आपल्या शक्तीचा सदुपयोग कर रे म्हणे, हा. तू इकडे कर. मग त्या दिवशीपासून मग मी, माहित नाही तेव्हा पण मी टर्न झालो, हेही खूप महत्वाची गोष्ट आहे ना. मी टर्न हो. झालो आणि इकडे लागलो कामाला. हा. म्हणजे खरंच म्हणजे फार छान. म्हणजे आपण म्हणतो ना की फास्ट बॉलर बॉल टाकत असतो आणि बॅट्समन त्याला फक्त एक दिशा देतो आणि त्याचा बस सिक्स बस बस. जातो.
बस 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 कसं बस. हे तुमच्या बाबतीत झालं की तुमची ही जी सगळी एनर्जी आहे ना त्याला एक अशी योग्य दिशा त्यांच्या म्हणजे कसं कसं व्हायचं आधी की बा चला आपण यांना मारायला जाऊ, चला आपण त्यांना मारा. हे असे प्रकार व्हायचे. तर हा. ते सगळं प्रकार मग ते खूप शांत झालं. मग लोक मला म्हणत होते, अरे तू कसा इतका बदलला, असं झालं. मग ड्रास्टिक चेंज झाला आहे तो. हो. आणि खरंच ना म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतो. हो. वाल्याचा आणि नॉर्मली आपण बोलत असताना खेळ आणि साधना ह्या अशा वेगळ्या दोन टोकाच्या गोष्टी समजत असतो, पण खेळता खेळताच तुमची ही सगळी साधना होऊन तुम्ही ह्या सात्विकतेकडे, शांततेकडे वळले गेले असं वाटतं मला. बरोबर ना? बरोबर बरोबर. आणि मी मगाशी एक ते उदाहरण दिलं ना, मी म्हटलं अभ्यासाचं असं कुणीही असा विचार करू नये की प्रत्येक चॅम्पियन हा हुशार असतोच, असायलाच पाहिजे. जर तो हुशार नसेल बुद्धीनी तर तो चॅम्पियन बनू शकत नाही. अच्छा. त्याच्यामुळे हो हो, आपण नाही अगोदर म्हणायचे की मुला अनपड आहे तर हा याला खेळवा बा, असं करा हा. तसं करा. तर असं नाही आहे. तो बुद्धिमानच माणूस चॅम्पियन बनतो. आणि जर खेळात मुलं राहिले ना तर हे जे सुसाइडल अटेम्प्ट वगैरे जे आहेत ना, हम्म. हे लोक नाही का सुसाईड करून टाकतात, एकदम हो. कमजोर मन असतं हम्म. आणि थोडंसं अनसक्सेस मिळालं की सहन नाही करू शकत. पण प्रत्येक खेळ हा रोज सक्सेस अनसक्सेस म्हणजे फेस करत असतो. हो. त्याला त्या सगळ्या गोष्टी फेस करण्याची ताकद येऊन हो. जाते. अगदी त्याच्यामुळे अगदी. त्यांनी खेळायलाच पाहिजे. फार मोलाची गोष्ट बोललात तुम्ही, अगदी मोलाची हा गोष्ट बोललात की ते हार जीत सतत सतत सहन करण्याची एकदा सवय लागली ना की मग काही हा. झालं ना तरी त्याला आता आपोआपच माणूस लोकांना मुलांना काही थोडंसं अभ्यासात कमी, आई वडिलांची अपेक्षा खूप असते की आई वडिलांची नाही बा यांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. नाही ते मग आई वडील काही म्हणतात, मग पोरं एकदम एकदम एक्स्ट्रीम स्टेप घेतात. ते तसं व्हायला नाही. हो. ते या गोष्टी सुद्धा अवॉइड. पण आपण त्याच्यासाठी आता सध्या जे 8-10 वर्षात जे 7-8 वर्षात जे क्रांती झाली आहे ना स्पोर्ट्समध्ये भारतात, हो दॅट क्रेडिट गोज टू हो सरकार. हो हो अगदी अगदी. त्यांनी पैसा पैसा इतका आणला, जॉब मिळतात आहेत. हम्म. माझे जवळपास 150 माझ्या असोसिएशन मधनं जवळपास 160 मुलं हम्म. शासकीय जॉबमध्ये रुजू वा झालेले आहेत. वा. त्यातले क्लास 1 क्लास 2 मध्ये 15-16 आहेत. हम्म. हम्म. आता अजून काही होऊ घातलेले आहेत. हम्म. हे हे झाल्यानंतर ना इतकं बरं वाटतं ना की आपल्याला, मी मगाशी म्हटलं की बा एखाद्या अवॉर्ड नाही मिळाला चालतो, पण हे जे समाधान असते ना त्यांच्या याच्यावर किंवा खेळामुळे यांना हे मिळालं आणि ईश्वराच्या कृपेने आपण त्यांचे माध्यम बनलो, दॅट इज मोर दॅन अवॉर्ड. अगदी 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 खरी गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर ना आपली अशी ती उतरंडच अशी बनली की अभ्यासात जो भारी तोच भारी आणि मग जे काही येत नसेल तर खेळात जा, असं जे मानसिकता होती ना ती नाही, खूप बदलली. सचिन तेंडुलकर आपला 12वीत आहे ना. हो ना. मग पण भारतात बरोबर आहे. हा, अगदी खरं आहे. असं थोडी आहे काही. पण तेच ते. आता तो झाला त्या सगळ्या याच्यात हुशार आहेच तो. हो. त्याच्यामुळे असं नाही आहे की तो हुशार होता म्हणूनच तो तसा बनला. ठीक आहे, त्यांनी 12वी हा. क्रिकेटमुळे खेळ शिकला नाही तो, आणि त्याची काही हुशारी आवश्यकता नव्हती. म्हणजे अभ्यासात श्रेष्ठ असलं म्हणजे हुशारी असं नसतं. नाही नाही नाही. हा, हे म्हणजे डोकं विचार करण्याची क्षमता, व्यावहारिकता, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते, त्याची बुद्धी, हे आवश्यक आहे. बस. हो, मग ती स्ट्रॅटेजी सगळी आखावी लागते ना, खेळ म्हटला तरी तो हो हो. सगळ्या त्याच्यामध्ये आलाच. त्याच्यामुळे खूप छान म्हणून बोलला. म्हटलं मी की बुद्धिवान जो असतो तोच चॅम्पियन बनतो. पहिलं म्हणजे अगोदर म्हणतो ना आपण पहिलवान आहे म्हणजे म्हणजे आपण घुटणे वगैरे, तो पहिलवान नसतो खरा. नसतो. खरंय. म्हणजे ते एक प्रकारचं बुद्धिबळच असतं ना कुस्ती खेळणं. बिलकुल बिलकुल 100%. खूप छान वाटलं तुमचं बोलणं ऐकून. तुम्ही संवाद साधीत आलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. नाही नाही, आणि धन्यवाद कशाला. बरं, मलाही बरं वाटलं. खूप दिवसानंतर बोललो मी. आता मध्ये 2-3 महिन्यानंतर बोलतोय कोणाची इतकं. हा. ओके. चला ठीक आहे. सुजाता मॅडम आल्या आहे का? हो आहेत ना, सुजाता सुजाता मॅडम आहेत मॅडम. का आहे ऑनलाईन? आहे आहे. हॅलो. हा हा, बोल बोल बोल. हा, काही नाही विशाल, पहिल्यांदा स्पेशली थँक्स फॉर यू की म्हणजे विजयला तू आज बोलवलंस, त्यामुळे व्हिडिओ दिसत नाही तुझा, तू दिसत नाही आहे. व्हिडिओ ऑफ केलेला आहे मी. ऑन कर ना. हा, हा. केला केला. काय झालंय कशी माहिती आहे? हा, छान आहे छान आहे. अरे नाही ते मध्ये मला मला अभय अभयचं आता कळलं, हो त्याबद्दल सॉरी. 2 महिन्यापूर्वी खूप गेला म्हणजे तो. खूप वाईट हार्ट वाटलं. अटॅक आला. हार्ट खूप अटॅक वाईट आला. वाटलं ते मला कळलं, विलासने सांगितलं होतं. हा हा हा, हार्ट हा. अटॅक आला आणि पहिला येऊन गेला होता. त्याच्यावर आपण ओके ओके. किलेशनची थेरपी चालू ठेवली होती, पण त्यांनी विश्रांतीच घेतली नाही आणि नाही नाही, तो खूप खूप ऍक्टिव्ह होता तो आणि खूप. हो धावपळ खूप होती त्याची, सतत मंत्रालय हे हो ते. हो. त्यामुळे तू पकडून ठेवायला पाहिजे होतं. तू पकडून ठेवायला पाहिजे होतं त्याला.
असं आपण नाही करू शकत ना. हा कारण तेच तर. मुळात आपण कसं आहे की एक लक्षात घ्या, आपण खेळाडू आहोत आणि आपण हा हा सहसा कधी हार मानत नाही. एक गेम गेली नाही तर ते तर दुसऱ्या आहे. गेम मध्ये आपण परत उभं राहत असतो. ते आणि बरोबर. राईट राईट आम्ही राईट. दोघांनी पण एकमेकांना कुणी कुणाला कुठेच नाही अडवलं नाही, नाही. खूप चांगलं. तुम्हा लोकांचं मी नेहमी पाहत होतो आणि सतत कौतुकास्पद आहे तुमचं एकमेकांना सगळं. प्रोत्साहन देत गेलो की त्याला नेहमी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तो जास्त इंटरेस्टेड होता, त्यामुळे मी त्याला कधी अडवलं नाही. हो बरोबर आहे. आणि बच्चू भाऊ त्यानेही सोबत मला जुळला होता कधी, तो. आणि आमचं कसं मैत्रीमध्येच प्रेम झालं आणि त्यामुळे माहिती आहे जर माहिती आहे. आता आम्हाला त्याचे सगळे गवाही आहोत आम्ही. आणि कसं आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा ती मैत्री आमची कायम टिकली. मैत्रीच राहील. बरोबर. ते आवश्यक. आणि त्यामुळे आम्ही खूप म्हणजे संसारामध्येही खूपच सक्सेस राहिलो. आता मुलगा हम्म. आहे, तो आता बीटेकचं त्याचं फायनल संपलंय हे आता. हे बघ, आता ते मी जसं सांगितलं ना आता, की माझ्या मिसेसचं पण झालं. हो जेव्हापासून हो मिसेस हो. नाही राहिली, तेव्हापासून मी पूर्ण म्हणजे नाही, आणि होतच ना रे, शेवटी कसं असतं बघ, खूपच आपलं हँडी आई खरं म्हणजे तेव्हा असं वडिलांच्या वाटलं की मी नंतर, खरोखर हँडिकॅप झालो. नाही, आई वडिलांच्या नंतर आपला लाईफ लाईफ पार्टनर हा बस आपला बस बस. मेन हे असतो, आणि तो गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक क्षणाला त्याची उणीव भासत असते. अर्थातच भाषेत राहीलच जन्मभर. आणि ती कायम राहणार आहे जोपर्यंत आपण आहोत, बरोबर बरोबर तोपर्यंत ते बरोबर. कायम राहणार, ते कधीच जाणार नाही. म्हणजे आता तुला सांगू का, मी घरात असते हो आणि हो त्यात झालंय काय, 2 वर्षापूर्वी आता मला पॅरलाइज झालं ना परत. हो हो हो. त्यामुळे माझी लेफ्ट साइड पूर्ण हे झाली, त्यामुळे ओ- माझी हालचाल बंद झाली. ओके. म्हणजे बेडवरच सगळं. 2 वर्ष आम्ही मला खूप कॉपरेट नाही केलं, नाही म्हणजे नाही, तो खूप खूप मस्त पोरगा होता. काय खूपच. बोलणार. म्हणजे जाऊ दे. कधी त्याने मला ती खूप. जाणीव होऊ दिली नाही की ठीक आहे आता पॅरलाइज झालं म्हणजे काही नाही. तो नाही नाही, जे माहित आहे. घबरायचं मी नाही नाही, आहे. त्याला तर आम्ही करतो बाबा. त्याला आणि नेहमी मी खरंच सॅल्यूट करत होतो सांगते, केव्हाही त्याचा त्याच्यानंतर आता आला की. मुलगाही आहे. मुलगा सुद्धा आता बीटेकचं हा त्याचं हा. पहिली सेम झालेली आहे, आता त्याचं इंटर्नशिप चालू होईल. पण तोही म्हणजे खूप हम्म. कॉपरेटिव्ह. आणि कसं आहे की आपण खेळाडू असल्यामुळे आपण सहसा कुठलीही हार मानत नाही. किती काय झालं ठीक आहे, आता झालंय. नाही तर मग आता तू कसं कसं करते घरी सगळं. घरी सगळं नाही, स्वयंपाकाला बाई आहे. आणि मुलगा असतो, तो त्याचं ओके. कॉलेज वगैरे करून मलाही म्हणजे माझं काही सेवा शुश्रूषा असेल ते तो करतो. आणि थोडंफार मला आता हातबाहेर व्हेरी करता गुड. येतं, खूप नाही येत पण येतंय. म्हणजे मी फिजिओथेरपी घेतली होती, त्यामुळे हात जो एकदम म्हणजे बोट सुद्धा हालत नव्हतं, पण आज हात पूर्ण खालीवर लिंक होतो. तुटली वाटते. ओके ओके. हॅलो. नाही, हॅलो. थोडस प्रॅक्टिस हातपाय जसं जसं हालतं ना, जसं 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 करता येतं ते कर. म्हणजे हे बघ, आपोआप आता हात आहे बिना ना असा वेटचं, बिना पूर्ण. हातपाय हलवले, फिजिकल एक्सरसाइज अशी वगैरे हा, ते केली मी ना, करत तरी असते, ते मी तरी करत असते. पण काय होतं की तरी सफिशियंट आहे. बसून आपण चालतो ना, तर त्या हातावर हा हा. मला जोर हम्म देता येत नाही. त्यामुळे काय होतं, पूर्ण उजव्या हम्म. हातावर जोर देऊन पुढे सरकावं लागतं. नाही तर तो एक अशी अशी रस्सी लावायची, किंवा हो, ती वाट लावलेली असं आहे हात बघ. हलवायचा, दिसतंय का बघ असा तुला? असा हे बघ, हलवा. इथे रस्सी ते लावलेली काहीतरी आहे. जी मुवमेंट होते ती करायची अपडाऊन अशी. करण्यासाठी ती तर केलेलं ते आहे. पुष्कळ फरक अपडाऊन पडतो. करण्यासाठी मी ते केलेलंच आहे. घरात हम्म. एक रस्सी लावली, त्याला हा हा. साधारण 2-1 किलोची वेट लावलेले, हा, बस बस ते बस बस. करते मी. ते तर बस बस, बढिया बढिया बढिया. चालू आहे. तेच करायचं. हो मग हो. काय, कारण बसून तर राहू शकत नाही रे शेवटी. नाही काहीतरी नाही, बरोबर आहे. आपल्याला नाही, पुढं हालचाल करायलाच पाहिजे ना. हालचाल करायची स्वतः. हम्म. आणि मध्ये प्रकाश वगैरे येतो तेव्हा आमचं होतं बोलणं, म्हणजे असं. पण हम्म. असं प्रत्यक्ष आपलं बोलणंच झालं नाही बरेच नाही याच्यात. नाही, आणि खूप वर्ष झाले. आम्ही मी आता हो माझी तू पुण्यालाच असते ना. हो, पुण्यातच. अच्छा, मी आता बहुतेक जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. हा, मग ये घरी. येईल मध्ये येईल. आता राजा घाट तिथे पण येऊन गेला माझं होता. सासर तिथे, माझी सासू तिथेच राहते. कुठे? ते काय म्हणते त्याला, ते काय नाव, काय काय तुमचे नवीन नवीन नाव आहे, मला लक्षात येत नाही. पिंपळी सौदागर वगैरे काहीतरी आहे ना. पिंपळे सौदागर. बर पिंपळे बर बर. तिकडे तिकडे बर बर. राहते. हा, ते पिंपरी चिंचवडच्या तिकडे येतात. हो तिथून हो. आपलं घर आपल्या बालेवाडी पासून ते 30-3 किलोमीटर आहे ते. हा, मग बालेवाडी पासून आपलं घर 20-25 किलोमीटर येतं. कारण आपण सातारा हायवेला राहतो, म्हणजे ओके स्वाती. ओके, ठीक आहे. तर तू आलास तर मग मला फोन कर, मग मी सांगते येऊन जा. कारण मध्ये राजा घाट पण येऊन गेला अभयचं हो झाल्यानंतर. ठीक आहे. हा, आला होता ठीक आहे तो. ठीक आहे. अच्छा अच्छा आणि ठीक आहे. ये, येईल मी, मग मी काळजी घे. फोन नंबर घेऊन येईल. हो. हो ठीक आहे हो ठीक हो. आहे. चालेल चालेल, हो. काळजी घे. ठीक आहे.
ओके, तू पण घ्या. ओके. ओके. हो हो. धन्यवाद सुजाता मॅडम. अशोक बांसे सर. सर जय हिंद सर. हा, नमस्कार, जय हिंद. तुम्ही विजिबल नाही आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे सर, आलं सर. हा, नमस्कार सर, बोला. जय हिंद सर. हा, जय हिंद. आपण दिलेली माहिती अप्रतिम आहे आणि मी हा व्हिडिओ तर पुन्हा 2-3 वेळा तर पुन्हा नक्कीच बघेन. हा हा हा. आणि आपणासोबत जे एवढे पुरस्कार मिळालेले मला संवाद साधायला मिळाला, मी बी स्वतःला खूप मला अभिमान आहे. अरे आणि सर काय आपल्याला शुगर पण झाली आहे म्हणते, तर ते नाहीशी होईल का हे काय हे पण सांगा ना थोडं बोल. काय 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 शुगर जे आहे, शुगर जे झाली ना तुम्हाला सर, हा हा हा. शुगर, तर शुगर ते मला, मी जेव्हा मोजली तेव्हा स्टार्टिंगला मला थोडासा खाज वगैरे झाली होती 2020 मध्ये, 2021 हो मध्ये. बरं. स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा मला कोरोना झाला, कोरोनामध्ये ऑम्निकॉर्टिल नावाची जी गोळी घेतली होती, ती स्टेरॉइड आहे. ऑम्निकॉर्टिल जी गोळी होती ती स्टेरॉइडची गोळी होती. अच्छा आणि ती डायरेक्ट अफेक्ट्स टू अफेक्ट्स टू पॅनक्रियाज. अच्छा अच्छा. तर आलं ती लक्षात. पॅनक्रियाजवर अफेक्ट झाल्यामुळे ते शुगरचं हे झालं. आणि मी मोजली तर 450 आली. अच्छा अच्छा आफ्टर म्हणजे पोस्ट लंच, आफ्टर अच्छा पोस्ट फूड. त्याच्यानंतर ती 450 आली. डॉक्टर मार्डीकर म्हणे असं असं झालं म्हणे, आणि तुला हे सगळं स्ट्रेसमुळे झालं असं त्यांनी म्हटलं. ते ओळखीचे आहेत. तर म्हणे कारण 4-5 महिन्यापूर्वी मिसेस गेली होती हो ना, सर. त्या टेस्ट खूप जबरदस्त होतं. हो सर, बरोबर आहे सर. आणि त्याच्यामुळे कसं झालं, मी पूर्ण आयडियल हो झालो होतो. रोज 2 तास कमीत कमी व्यायाम बरोबर आहे. करणारा माणूस 2 मिनिटं सुद्धा व्यायाम करत नव्हतो. व्यायाम न करणं आणि स्ट्रेस आणि ते बरोबर आहे. ऑम्निकॉर्टिलचा इफेक्ट, या सगळ्यामुळे ते बरोबर शुगर झाले. मग नंतर त्यांनी ताबडतोब ते मेटफॉर्मिन चालू केली. तुम्ही म्हणे काही आहे. दिवस घ्या म्हणे. मग ती मेटफॉर्मिन चालू केली तर ती आणि त्याच्यानंतर मी ताबडतोब व्यायाम सुरू केला. पूर्ण हेवी म्हणजे कार्डियक एक्सरसाइज आणि बाकी सगळं खूप भरपूर केलं. डिप्स, बैठका, जम्पिंग वगैरे हे सगळं सगळं खूप भरपूर चालू केलं. तर एकदम ते म्हणजे बरोबर. एकदम नॉर्मल आहे. म्हणजे व्यायामामुळे आणि पसिना म्हणजे त्याच्या आधी मी हो घाम निघतच नव्हता ना, माझं आयडियल बसला राहत होतो मी घरी. त्याच्यामुळे त्या 6 महिन्यात माझे पूर्ण बरोबर. ड्युरेशन झालं. आणि त्याच्यामुळे ठीक ते आहे सर. झालं. मग मी पूर्ण व्यायाम वगैरे करू लागलो आणि ते सगळं व्यायाम पूर्ववत केला. तर सगळं मग मग 105 ते 110 यायची माझी फास्टिंग वालीच जास्त येत होती. बरोबर. आणि नंतर जी माझी 119 ते 140 पर्यंत यायची. ठीक आहे. त्याच्यापेक्षा वर जायची नाही. एकदा फक्त 152 गेली होती, अच्छा म्हणजे पोस्ट मिल. आणि बरोबर. फास्टिंगची फक्त 110 पर्यंत यायची. ठीक आहे सर. माझी फास्टिंगची थोडी जास्त राहत होती. हो. पोस्ट मिल माझी नव्हती राहत, कारण मी मिल सलाद खाणं भरपूर, म्हणजे सलाद खाणं चालू करून टाकलं. हा, पोळ्यांच्या ऐवजी भाकरी खाणं चालू केलं. बरोबर. भात बंद केला वगैरे वगैरे सगळं केलं ना, प्रिकॉशन सगळ्या हो घेतल्या. बरोबर. आणि म्हणजे आपली लाईफस्टाईलच चेंज केली. बरोबर. त्या लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे फरक पडला. हा. तुम्ही सांगा, काही अजून गाईड करा. हा, नाही सर, गाईड वगैरे मी नाही करत सर. मी तर जंगलातला माणूस होतो सर. मला आतापर्यंत माझं वय 61 आहे. नाही नाही, असं आणि नाही. मला हा 2018 मध्ये मला डिसेबिलिटी झाली. एक पाय नाही सर मला. तर मला अजूनपर्यंत गोळी ओके ओके वगैरे ओके. नाही लागली. तर मी सध्या व्यायाम वगैरे करतो, चालणं वगैरे आहे माझं 2-3 किलोमीटर, 4 हा किलोमीटर रोज हा चालतो. आणि थोडा हा. जिम पण मारतो. नाही नाही, आणि मी सर पण ते, माझं तेच चालू आहे. आणि सर एक थोडंसं मुलांबद्दल थोडं सांगून द्या, बस एवढं संवाद सांगा ना, काय खूप झाला. बोलायचं. काय तुमचे काय मुलं वगैरे काय, कशाबद्दल. तुमचे मुलं काय करतात? अच्छा, माझा मुलगा आय एम रोहतक मधून हे झालाय. तो पोस्ट ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स, बहुत बढिया सर. स्पोर्ट्स मॅनेजमेंट, सॉरी. तर तो हा, इथे आहे अहमदाबाद, गांधीनगर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे ना, तिथे तो हो सर. ऍथलेट्स रिलेशन मॅनेजर आहे, यंग प्रोफेशनल. बहुत बढ़िया सर. बहुत आणि बढ़िया. मुलगी इंजिनिअरिंग झाली आहे, ती UPSC ची तयारी करते आहे. बहुत बढ़िया सर. बस. आणि आम्ही हो हो तिघच जण आहोत. म्हणजे आहे. आता माझे वडील 91 मध्ये गेले, आई 18 मध्ये गेली, मिसेस अच्छा. 20 मध्ये गेली. आणखी एक सर, आता तुमच्या संवाद साधण्याच्या ज्याच्यामध्ये डॉक्टर मोहन सर भागवत सरांचं नाव हा हा. घेतलं आपण. तर ते माझे माझे हो हो बाबा, ते आमचे माझे आमचे म्हणजे. डॉक्टर खोलकुटे बोला. सर, जे ओके ओके जंगलामध्ये ते पहिले ओके महाराष्ट्राचे पहिले वाईल्ड लाईफचे डॉक्टर होते आमच्या वन्यजीवांचे. ओके ओके
हा तर त्यांच्या नेहमी तोंडातून ते वर्गमित्र होते सर, हो हो लहानपणापासून तर ते आतापर्यंत. वेटरनरी डॉक्टर तर होते ना, डॉक्टर आहेत ना ते. हा आता पण आहेत. हा हो. आता पण आहेत. हम्म. आणि भारतभरामध्ये ते फिरत राहतात ना, संवाद साधत राहतात. हो हो हो. वन कर्मचाऱ्यांना, वन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात. ओके ओके ओके. हा, तर आपल्यामध्ये पुन्हा त्याची उजाळा झाली आणि त्यांचा पण तुमच्यावर एवढा मोठा आशीर्वाद, एवढा मोठा प्रभाव, अरे बापा, म्हणजे हे प्रश्नच ऐकून येत आहे खूप छान आम्ही. वाटलं हो हो. सर. आणि ते खूप छान वाटलं. आवर्जून म्हणजे ते कधी कधी बोलताना उल्लेख करतात, त्याच्यापेक्षा मोठं आव्हान माझ्यासाठी कोणतं नाही आहे. कोणतंच नाही, बरोबर एकदम. हा. खूप छान सर, खूप खूप धन्यवाद सर. हो धन्यवाद सर, खूप खूप. हॅलो. हा बोला मॅडम. हा विजय, ऐक ना, मला तुला एक सांगायचंय की हा बोल. आता आपण जे स्पोर्ट्सचं हे आहे आपलं, आता तू हा मगाशी म्हटला की आता खेळाडूंना हे आहे वगैरे, सरकार खूप हे, पण हे सरकारला आपण करायला पडलेले. हा हा, प्रश्नच येत नाही. त्याच्यासाठी आपले आणि इतक्या वर्षापासूनचे जे प्रयत्न आहेत ते कामी लागले. कारण बघ, पहिल्यांदा काही कोणी देत नव्हतं. आपण जेव्हा बँकॉक वरनं आलो तेव्हा वाजपेयींना भेटलो होतो. हो हो हो. त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्याला मेडलला त्यावेळेस 5,000, 15,000, 10,000 असे दिले. 10, 15, 5. त्याच्यानंतर हा हा. हा त्याच्यानंतर मग खेळाडूंना बरेच चांगले दिवस आले. म्हणजे बँकॉकच्या एशियन गेम नाही, नंतर 2002 मध्ये जेव्हा मी आम्ही भेटलो ना सरांना. हा नाही, 18 99ला आपण भेटलो नाही, होतो पण त्यावेळेस बँकॉक. 10, 15, 10, 5 दिले. हा, आणि आणि त्याच्यानंतर मग वाढले. नाही नाही नाही, त्याच्यानंतर मी ते सांगून राहिलो ना, आम्ही 2002 मध्ये भेटलो ना, तर हा 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख असे डिक्लेअर केले हा त्यांनी. हा पण तेव्हापासून सुरुवात 99ला झाली. हो, आणि तेव्हापासून त्याच्यानंतर तेव्हापासून पैसे वाढले. हा, आणि जाण्याचं एअरफेअर, मग हा हा हा. नाही तर आपण तुम्हाला कोचिंग आपण नाही तर कोचिंग अगोदर वगैरे हे सगळे प्रकार वाढले. नाही तर आणि अगोदर भटकत होतो त्याच्यानंतर आपण. हो, थेट नियुक्तीचा जी आर झाला, जो आधी थेट नॉर्मल थेट लोकांसाठी नियुक्तीच्या होता. थेट नियुक्तीच्या जी आर मध्ये माझा खूप म्हणजे मी होतोच त्याच्यात. हा. कारण जेव्हा ते 2011, 12, 13 मध्ये ज्या पुरके आणि वळवी वगैरे हो सर हो, होते ना, वळवी वळवी, बरोबर. वळवी सर, त्यावेळेस मी त्यांचं म्हणजे बोलावून घ्यायचे आणि मी मीटिंग मध्ये होतो आणि त्या कमिटीचा मी सदस्य पण आणि होतो. तर ते मला सांगायचंय अंतर्भूत काय की केलं ते. आता दिव्यांग मंत्रालय झालंय, बरोबर. आता ठीक आहे, हम्म, आत्ताचे जे खेळाडू हम्म. आहेत त्यांना आता बऱ्याचशा फॅसिलिटी मिळत आहेत, बरोबर. पण याच्या हो हो अगोदर हो हो. म्हणजे आपण जे काही योगदान दिलेलं हम्म, आहे, शेवटी आपणही आपल्या देशाचंच नाव हम्म, हम्म. तिथे हे केलेलं आहे. बरोबर बरोबर. तर मग ठीक आहे, आता नवीन खेळाडूंना तुम्ही एवढं हे करताय, तर जुने खेळाडू आहेत त्यांच्यासाठी काहीतरी धोरण राबवा ना. अरे मी कारण बघ, ते मागे असं, मी मजा सांगतो तुला आता. ते हा हा मागे असं झालं, मी द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं मला, म्हणजे हा द्रोणाचार्य अवॉर्ड मिळायचं होतं, सॉरी मिळालं नव्हतं, अर्जुन अवॉर्ड हा मिळालं. त्याच्यानंतर मी कोच म्हणून सगळ्यांसोबत गेलो. त्याच्या 19 पर्यंत मी हा कोच हा म्हणून गेलो ना टीम सोबत. बरोबर तर बरोबर. बाकी लोकांना पैसे मिळायचे हा, मग आपल्या कोचिंगला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून, हा, पण मला कधीच नाही मिळाले. आजपर्यंत एक पैसा नाही मिळाला, एक पैसा नाही मिळाला, नॉट सिंगल पाई. सांगते काय, ते सांग. काही खेळाडूंचं खरंच बॅड लक आहे की त्यांनी प्रयत्न केले पण त्यांच्या वाट्याला ते यश मिळालं नाही. नाही नाही, काहींना मिळालं. काहींना मिळालं ना. नाही, चांगलं आहे ते मिळायलाच पाहिजे, पण आपल्याला ठीक नाही आहे मिळालं बघ, हे आपलं दुर्दैव आहे. नाही, मला काय म्हणायचंय, ठीक आहे आपल्याला नाही मिळालं, पण आपण त्यावेळेस जे प्रयत्न केले त्यामुळं आज इथून पुढच्या भविष्यातल्या लोकांना त्याचा बेनिफिट चांगले झाले. याच्यात नाही, चांगली आपल्याला गोष्ट आहे. तर ते नक्कीच समाधान त्याच्यातच आहे. आनंद मानावा लागेल आपल्याला. त्याच्यात आपलं समाधान आहेच आहे ना, की ठीक आहे बाबा, बस जे बस. आम्हाला नाही मिळालं ते तुम्हाला मिळतंय, ते तुम्ही मानसिक समाधानात मानावं लागेल, आर्थिक समाधान मिळणार नाही. पण तरीही एक खंत कुठेतरी वाटते की बाबा आपलाही कुठेतरी याच्यात समावेश व्हावा. हो, तर आता त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची, हा, उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलावं लागेल. कारण हा, आता बघ, परवाच माझ्याकडे बच्चू कडू येऊन गेले, कारण त्यांनी दिव्यांगांसाठी खरंच बच्चू खूप भाऊ मोठं. बच्चू भाऊ याच्यात मदत करू शकते. हा बच्चू भाऊशी एकदा बोलतात. मला भेटायचं आहे, कारण माझी काही अशी भेट नाही. परवा माझी एक अशी काही भेट नाही झाली त्यांच्याशी, असं परवा आहे ना, एक तास माझ्याकडे व्यवस्थित येऊन गेलेत ते घरी, कारण अब गेल्यानंतर. आता मी एखाद्या वेळेस मला ना त्यांच्याशी बोलून ना मी कारण माझी भेटत नाही आता, सगळे लोक भेटतात. अभयाची तर खूपच चांगली गट्टी होती त्यांची, पण हो हो, मग परवा माझं आले काही होते ना, तसं माझेही संबंध आला नाही. संबंध चांगले आहेत. माझेही संबंध नाही नाही, बच्चूंशी ठीक आहे ना, चांगले एखाद्या वेळेस आहेत. एक असं पाहावं लागेल, आता काहीतरी असा योग आला पाहिजे.
हो. की तुझ्याकडे येतील आणि मग मग मी येईल आणि आपण भेटू, असं काहीतरी झालं पाहिजे. असं काहीतरी झालं पाहिजे. हा, कारण तेव्हा कसं की तेव्हा म्हणजे आणखी मग कसं, काही गोष्टी आपल्याला जर करता आल्या खेळाडूंसाठी तर नाही तर आपण मग करू. नाही, मग ते जर आपण एक सगळं युनायटेडली केलं ना तर खूप चांगलं यश मिळू शकतं, काही हा प्रॉब्लेम हा नाही. हा खरंच आहे ते. तर ते पहा, तू थोडासा प्रयत्न कर आणि सांग मला मग. हो, नक्की नक्की. हो, ठीक आहे. तर हो हो बच्ची भाऊशी चालेल. मुलाखत घडवून दे, मग मी हो पाहतो हो मग का नक्की आपण करू नक्की काहीतरी. नक्की नक्की. नक्की नक्की. ठीक आहे, थँक्यू. अच्छा. चला, खूप खूपच वेळ झाली छान आज, सर. 10:15 सर वाजले. एक 5 मिनिट आपण समारोपाकडे जाऊया. सर खरोखर ठीक आहे, ठीक आज आहे. मी तर जेव्हा टायटल बद्दल विचार करत होतो की तुमचं प्रोफाईल वाचल्यावरच की तुम्ही शरीराने खूप ताकदवान आहे, पण आज तुमचा एक वेगळा पैलू कळला की तुम्ही मानसिक खूप एनर्जेटिक आहात. आणि हे खरोखर शिकण्यासारखं आहे तुमच्याकडं. आणि निश्चितच सर, या प्रत्येक एपिसोड मध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की जेवढे पण आपल्यासारखे महानुभाव येऊन गेले, प्रत्येक जण युनिक आहे आणि प्रत्येकाकडे एक स्पेशली मास्टरी आहे. त्यांच्या जो पण काही स्पेशालिटी आहे त्या कौशल्य त्यांच्यात ऑलरेडी इनबिल्ट आहे आणि त्याच्यावर त्यांनी मेहनत केली आहे. सर खरोखर यातनं खूप छान संवाद होतो एकमेकांशी आणि नवीन नवीन गोष्टी एकमेकांशी शेअर पण होतात. मी बरोबर आहे, आमच्या बरोबर एकदम. एनजीओ कडून तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि आपण भविष्यात पण एकत्र काम नाही नाही, करूया. धन्यवाद वगैरे काही नाही. तुम्ही कधी आपण बोलवा, आपण नक्कीच आपण भेटू, असं काही प्रॉब्लेम नाही. नाही. आपली घरची गोष्ट आहे. आपला पहिल्यांदा संबंध आला म्हणून तुम्ही असे बोलता, आपण असं याच्यानंतर का बोलू. नाही ठीक सर, आहे. हा. मला हे जेव्हा तुम्ही प्रोफाईल पाठवलं तेव्हा कळलं की तुमचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे. तोवर तर मला हे सगळं काहीच माहित नव्हतं. मी तुमच्याबद्दल गुगलला काही सर्च नाही केलं, पण जेव्हा तुम्ही तुमचं प्रोफाईल हा. पाठवलं त्यानंतर कळलं की इतका मोठा व्यक्ती आणि इतकं सिम्पली नाही, बोलतोय गुगलला आहे, आपल्याशी. पुष्कळशी माहिती आहे. हा, नाही ते तोपर्यंत मला माहिती कोण? नव्हतं. तुमचं आल्यानंतर शोधलं मी खूप. तर हा हा हा. खरोखर सर, आज नाही, तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आमच्या पूर्ण परिवाराकडून पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आपण छोट्याशा प्रार्थनेने नाही नाही समापन नाही. करूया. धन्यवाद. त्यापूर्वी एक तुमचा छोटासा संदेश सर्वांसाठी. जसं तुम्ही सांगितलं की खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, तर जाता जाता एक संदेश द्यावा. हम्म, नंतर प्रार्थनेने आपण समापन करू. ठीक आहे. काही नाही, कुठेही सक्सेसफुल व्हायचं मी आधीपासूनच सांगितलं, की पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसं जसं सक्सेस मिळवत जातात, तुम्हाला काय होतं की सक्सेस मिळालं की ना डोक्यात शिरत जातं ते. हे इथे याला थोडस त्यासाठी खाली ठेवा आणि हे इतकं स्ट्रॉंग करा की कोणत्याही अडचणींना फेस करण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. कारण हा कमांडर आहे आणि हे बाकी सगळे जे प्यादे आहेत, हे प्यादे तसेच वागतात जसं हा कमांडर सांगतो. त्याच्यामुळे त्याच्या शक्तीला सीमा नाहीत. शारीरिक शक्तीला सीमा आहेत, या शक्तीला सीमा नाहीत. तर ते असीमित शक्तीला आत्मसात करा, सगळं व्यवस्थित होईल. आणि सकारात्मक दृष्टी राहिलीच पाहिजे. सात्विकपणा सोबत थोडा सात्विकपणा ठेवावा आणि मानसिकता ठेवावी, सगळं व्यवस्थित सक्सेसफुल होईल. खूपच छान सर. आज जे समर्थ रामदास स्वामींचं एक श्लोक आहे, त्यातलं एक कडवं की जे जे अनुकूल ते करावे त्यात काय, असं तुमच्या जीवनात तुम्ही प्रत्येक क्षणी जगलाय. आज त्याची अनुभूतीच झाली आम्हाला. आपण एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. ओम असतो मा ओके, ठीक. सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ज्योतिर्गमय ओम शांती अमृतं गमय शांती शांती शांती. शांती. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. पुनश्च आपण थँक्यू नेहमीच सर. संवाद थँक्यू. साधत राहूया. खूप खूप धन्यवाद. बिलकुल बिलकुल, केव्हाही सांगा, आपण भेटू, नक्की भेटू, काही प्रॉब्लेम नक्की नक्की. केव्हाही. येस. थँक्यू. धन्यवाद.